तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातान् सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यं श्री राधा कृष्ण पादान् सगणा ललिता श्री विशाखान्वितांश नमामि विष्णुपदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सत्संग प्रोग्राम मध्ये। आजचा सत्संग प्रोग्राम माझ्यासाठी फार युनिक स्पेशल आहे, कारण मी बारामतीमध्ये आहे आणि तरी सुद्धा मी झूम वरती लेक्चर देतोय। तर एक वेगळाच अनुभव आहे की इथे येऊनही मी ऍक्च्युली मंदिरामध्ये येऊ शकत नाही आणि लेक्चर देऊ शकत नाही। तुमच्या सर्वांचा पर्सनल जो संघ आहे तो मी आज घेऊ शकत नाही, पण तरी सुद्धा झूम वरती आपण आज थोडाफार चर्चा करू। तर आजचा विषय जो आहे तो आहे वैष्णव अपराध, याच्याविषयी आपण थोडी चर्चा करू। मी आज श्री चैतन्य लीला प्रभू आणि पवित्र लीला माताजी दोघांच्या घरी आहे। ते माझ्या समोर बसलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ते क्वचित झूम वरती दिसणार नाही, पण ते इथे आहेत, त्यांचा प्रेझेन्स आहे आणि माझा मी खूप खूप आभारी आहे त्यांचा की त्यांनी आज सगळी छान अरेंजमेंट केलेली आहे माझ्यासाठी इथे। तर हरे कृष्ण। तर आजचा हा विषय जो आहे त्याच्याविषयी आपण का या विषयावरती चर्चा केली पाहिजे, वैष्णव अपराध। तर सर्वात पहिल्यांदी या विषयावरती चर्चा करण्याचं कारण म्हणजे की आपण आपली जी भक्ती आहे, भक्तीची सेवा आहे, भक्तिमय सेवा आहे किंवा आपली भक्तीमध्ये जी प्रोग्रेस आहे ती एका गोष्टीवरती अवलंबून आहे, ते म्हणजे आपला जप। 99% भगवान म्हणतात की 99% ऑफ आवर प्रोग्रेस कॅन टेक प्लेस ओनली बाय व्हेन वी चॅन्ट नाईसली। तर एक तर म्हणजे आपला जप हा जर आपल्याला चांगला करायचा असेल तर आपल्याला या विषयावरती चर्चा करणं खूप गरज आहे। आता अपराधाचं आणि जपाचा काय संबंध येतो, तर पूर्णपणे संबंध येतो। कारण का की आपला जप सुधारण्यासाठी किंवा आपली डिव्होशनल सर्व्हिस आपण जी सेवा आहे ती जर चांगली करायची असेल, ती जर आपण भक्तांचा अपराध केला तर या आपल्या जपावरती पण फरक होतो आणि आपली जी सेवा जी आहे त्याच्यावर पण फरक होतो। कारण जप म्हणजे काय की आपण ही आपली प्रार्थना आहे की जेणेकरून आपण भगवंतांना प्रार्थना करतोय की आम्हाला तुमच्या सेवेमध्ये अर्पण करू द्या, आम्हाला ही सेवा करण्याचा मौका द्या आम्हाला, हे कारण आहे सगळ्यात महत्वाचं। तर श्रील प्रभुपादांनी त्यांच्या बऱ्याच पुस्तकामध्ये पण याच्यावरती लिहिलंय की चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे की जे लोक मला माझी पूजा करतायत पण माझ्या भक्तांना ते निग्लेक्ट करतायत किंवा त्यांना दुःख होईल किंवा त्रास होईल असं काही वागतायत, देन त्यांची जी ऑफरिंग्स आहेत, जे काही आम्हाला अर्पण करतायत
हे ऍक्च्युली तापलेल्या तप्त गोळ्याप्रमाणे आहेत माझ्या अंगावर येतात ते. हं. आणि जे लोक मला माझ्या भक्तांना क्रिटिसाइज करतायत किंवा त्यांच्यावरती त्यांना त्यांच्याप्रती अपराध करतायत, तर सेम होली नेम जे नाम आपण घेतोय ते नाम सुद्धा त्यांचा नाश करेल. म्हणजे विचार करा की आपण एका बाजूला जप पण करतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण भक्तांचा अपराध करतोय, तर तेच नाम जे आहे तेच आपला पण संहार करू शकतं. एक खूप मोठं एक स्टेटमेंट आहे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं. सो चैतन्य महाप्रभू सांगतात की वैष्णवांचा अपराध सोडा आणि देन माझ्या नावाचा आश्रय घ्या. हे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे. तर लाईफ टाइम्स जरी आपण भगवंतांची सेवा केली आणि आपण जर त्याच्याबरोबर आपण भगवंतांच्या भक्तांचा अपराध करत राहिलो, तर आपल्याला भगवंतांची कृपा आहे. कितीही वर्ष, कितीही जन्म जरी घेतले, तरी आपल्याला ते मिळणार नाही. आणखीन एका कोटमध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की की सगळे वेगवेगळ्या प्रकारचे अपराध आहेत. धाम अपराध आहे, अ, भगवंतांच्या सेवेमध्ये अपराध होतात. पण या सर्व वेगवेगळ्या पैकी वैष्णव अपराध हा फार डेंजरस आहे. की ते म्हणतात की भगवंत असं म्हणतात की आपण केवळ एक वेळेस आपल्या डोक्यावरती जेव्हा सूर्य तप्त असतो, 12 वाजता सूर्य आकाशामध्ये वरती असतो आणि आपल्याला त्याचं जे ऊन आहे ते आपल्याला लागत असतं, ते एक वेळ आपण सहन पण करू शकतो. पण जर आपण आपल्या पायाखाली जर जी जमीन जी तप्त होते, ती आपल्याला सहन करता येऊ शकत नाही. मला आठवतंय की एकदा राधा गोपीनाथ प्रभूंनी एक एक उदाहरण सांगत होते की की ते जगन्नाथपुरीला गेलेले आणि सकाळी काही ते भक्तांबरोबर मुलं होती बऱ्यापैकी ती गुरुकुलची आणि सगळ्यांनी समुद्रामध्ये स्नान करत होते सकाळी आणि स्नान करता करता मुलं आहेत ते खेळत होते, आनंद घेत होते त्या पाण्यामध्ये आणि किती वेळ गेला हे कळलं नाही आणि हळूहळू दुपार झाली आणि जगन्नाथपुरीचं तुम्हाला ऊन माहित असेल की किती तप्त ऊन असतं ते. पण त्या पाण्यामध्ये त्यांना कळत नव्हतं की किती ऊन आहे ते. आणि त्यांनी त्यांचे कपडे आणि चपला वगैरे हे दूर ठेवलेले आहे. आणि नंतर ठरलं की चला आता बाहेर जायचंय आणि आपल्याला आपल्या तयार होऊन बाकीच्या दर्शनासाठी जायचंय हे जेव्हा कळलं, बाहेर आले आणि तेव्हा त्यांनी पहिला पाऊल त्यांनी ठेवलं जे वाळूमध्ये. ते वाळूमध्ये एवढं तप्ती झालेली ते वाळू, की कोणाला सहन करता येत नव्हते. थै-थै नाचायला सुरुवात केली त्यांनी. पुन्हा पाण्यात जात होते. पण शेवटी तुम्ही पाण्यामध्ये राहू शकणार नाही संध्याकाळपर्यंत. तुम्हाला जावंच लागणार. पण ज्या प्रकारे ती मुलं धावली त्यावेळेला प्रभूजी सांगत होते, की ज्या प्रकारे ती धावली, आयुष्यात कधी धावली नसतील एवढ्या जोरात ते धावले. कारण पायाला चटका बसत होता. तर जेव्हा आपण भगवंतांच्या प्रती अपराध करतो, तेव्हा ऍक्च्युली भगवंतांच्या चरणी कोण आहेत? भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. आणि त्यांच्या प्रती जेव्हा अपराध होतो, तेव्हा ऍक्च्युली आपण भगवंतांच्या चरणी त्यांना त्रास होईल अशा प्रकारे वागत असतो. त्यामुळे आपण त्याची खूप काळजी घेणं आवश्यक आहे. तर हा अपराध म्हणजे नक्की काय? तर अपराध म्हणजे आपण भगवंतांच्या सेवेपासून दूर होणं. हं? हा त्याचा खरा अर्थ आहे. तर जेव्हा आपण भगवंतांच्या भक्तांप्रती अपराध करतो, तेव्हा आपण हळू-हळू भगवंतांच्या सेवेपासून दूर होत जातो. भगवंताची श्रीमती राधाराणी यांच्या सेवेपासून आपण दूर होत जातो. हं? त्यांच्या थ्रू राधाराणीच्या थ्रूच आपण भगवंतांना आपली सेवा अर्पण करत असतो. जसं तुम्ही कधी राधा गोपीनाथचा फोटोग्राफ पाहिला असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल राधा गोपीनाथ राधाराणी जी आहे, ती तिच्या हातामध्ये हार आहे श्रीमती राधाराणीच्या हातात.
आणि हा हार म्हणजे काय आहे आणि तो हार कुठे आहे? तो हार राधाराणी गोपीनाथना अर्पण करते. तर जेव्हा आपण जी भक्ती आपण अर्पण करतो, जी हार म्हणजे आपली जी सेवा आहे ती आपण श्रीमती राधाराणीच्या चरणी अर्पण करतो आणि तो हार जो आहे तो भगवंतांना अर्पण करतात. ती सेवा आहे त्यांना अर्पण करतात. पण त्या सेवेपासून आपण दूर व्हायला लागतो. आणि दुसरा अपराध म्हणजे काय, की जे प्रेममय वातावरण आहे, अफेक्शन आहे, त्याच्यापासून आपण दूर जातो. का असं आहे? कारण जिथे अपराध होतो त्या ठिकाणी असं प्रेममय किंवा अशा प्रकारचं अफेक्शन कधी राहणारच नाही. आणि जे जिथे अफेक्शन आहे तिथे ऑफेन्स होणारच नाही. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं, की एखाद्या आईला आपल्या मुलाबद्दल एवढं प्रेम असतं, तिला जर कोणी येऊन सांगितलं, की "बाबा तुमचा मुलगा वाईट आहे." किती भले तो किती चांगला नाही दिसला, कसाही असेल, पण तिला तिच्या त्या बाबतीत इतरांना काहीही वाटो, त्या आईला आपल्या मुलाबद्दल एवढं प्रेम असतं, की तिला वाटत नाही, की ह्याच्यामध्ये काय वाईट आहे. कितीही त्याच्यामध्ये दुर्गुण असतील तरी सुद्धा. ते आईचं प्रेम असतं. बरोबर आहे? तर जिथे द्वेष आहे, ज्या जमिनीमध्ये द्वेष आहे, त्या द्वेषामधूनच अपराधाची निर्मिती होते. त्यामुळे द्वेष हा एक महत्वाचं कारण आहे, ज्याच्यामुळे अपराध होऊ लागतात. तर आपण बऱ्याच वेळा ऐकतो, की आपण भक्तांचा क्रिटिसिझाइज नाही केला पाहिजे, त्यांच्याबद्दल काही अपराध नाही केला पाहिजे. पण बऱ्याच वेळेला आपल्याला क्रिटिसाइज करावं लागतं किंवा काही बोलावं लागतं. काही गोष्टी असतात ते आपल्याला सांगावे लागतात, की "अरे, हे भक्तांनी हे करायला नाही पाहिजे." पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये बऱ्याच भक्तांनी पण सांगितलेलं आहे, की इल मोटिव्हेटेड क्रिटिसिझम म्हणजे ज्याचा हेतू फार वाईट आहे. क्रिटिसिझम जे आहे हे 2 प्रकारचे असते. एक कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असतं. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम म्हणजे जेणेकरून ती क्रिटिसाइज केल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये चांगला बदल होऊ शकतो. पण इल मोटिव्हेटेड क्रिटिसिझम म्हणजे काय होतं, की त्याच्यामध्ये त्या भक्ताला एवढं वाईट बोललं जातं, की तो व्यक्ती भगवंतांच्या सेवेपासून दूर जाऊ शकतो किंवा इमोशनली सुद्धा त्याला खूप डॅमेज दिला जाणार किंवा तिला डॅमेज होऊ शकतो. सो हा जो इल मोटिव्हेटेड क्रिटिसिझम आहे, हा फार डेंजरस आहे. हं. तर आपण इतरांना अफेक्शन कसं दाखवू शकतो? आपला जो प्रेमाचा जो संबंध आहे तो कसा दाखवू शकतो? जेव्हा आपण त्या व्यक्तींची सेवा करतो, त्यांना ॲप्रिशिएट करतो. त्यांनी जे काही कॉन्ट्रिब्युशन केलेले आहे ते आपण त्याच्याबद्दल आपण ॲप्रिशिएट करतो. त्यांना आपण आदर देतो आणि अशा प्रकारे जेव्हा आपण त्यांच्याबरोबर आपले जेव्हा एक्सचेंज होतात, त्यावेळेस अ, अ, आपण ते प्रेममय संबंध जे आहेत भक्तांबरोबर ते निर्माण करू शकतो. तर ज्यावेळेला या दोन्ही गोष्टी कमी असतात, अफेक्शन आणि रिस्पेक्ट, त्यावेळेला अ, अशा प्रकारे अपराध होण्याचे चान्सेस जास्त असतात. चान्सेस नाही, ॲक्चुअली गॅरंटेड अपराध होतात. कारण त्यावेळेला प्रेम पण नाही आणि आदर पण नाहीये त्या व्यक्तीबद्दल. तर आपण हे अपराध का अव्हॉइड करणं आवश्यक आहे? तर काही लेसन्स आपण बघूया, की अ, स्क्रिप्चर्समध्ये बऱ्याच असे प्रसंग आहेत, त्याच्यातून आपण काही गोष्टी समजून घेऊ शकतो. तर आता एक जे आहे, की दक्षचा जो एक प्रसंग येतो, की कशाप्रकारे त्यांनी शिवजींना ऑफेंड केलेलं. पण त्यांना त्यांना कधी शिवजींबद्दल कधी आदर नव्हताच. त्यांना असं वाटत होतं, की हे कशा प्रकारची व्यक्ती आहे. अंगाला पूर्ण राख बांधलेली आहे, गळ्यामध्ये साप आहे, नंतर अ, कवट्या आहेत, हाडं आहेत आणि राक्षस लोकं आहेत, त्यांच्या अवतीभोवती भूतं आहेत. सो त्यांना एक प्रकारचा किळस होती त्यांच्या शिवजींबद्दल. तर
त्यांनी त्यांच्या प्रती अपराध केला आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की कशा प्रकारे शेवटी शिवजी त्यांचा जे धडापासून त्यांचं डोकं वेगळं करतात, हे सगळं होतं. आता हा जो अपराध जो त्यांनी जो केलेला शिवजींनी, शिवजींच्या प्रती, ही मेंटॅलिटी जी आहे ती हृदयामध्ये असते. आणि ज्या प्रकारे आपण आपण भगवद्गीतेमध्ये ऐकलंय की ज्या प्रकारे ज्या मनामध्ये ज्या गोष्टी असतात त्याप्रमाणे आपण आपला पुढचा जन्म घेतो आणि त्या पुढच्या जन्मामध्ये आपण या आपले जे अवगुण असतात ते आपल्याबरोबर पुढच्या जन्मात पण येतात. ज्या प्रकारे आपण म्हणतो ना की जर आपण भक्ती केली आणि भक्ती आपण एका स्तरापर्यंत गेलो आणि त्याच्या पुढच्या जन्मामध्ये त्या स्तरापासून भक्ती पुढे चालते. पण हे जे गुण आहेत ना, अवगुण पण आहेत, हे पण आपली, कारण आपली मेंटॅलिटी, आपण आपली जी या जन्मामध्ये आपली जर मेंटॅलिटी असेल की आपण सगळ्यांना क्रिटिसाइज करायचं, अपराध करायची, ही जर मेंटॅलिटी असेल ती पुढच्या जन्मात पण येते. आणि दक्षची पण अशाच प्रकारे परिस्थिती झाली आणि पुढच्या जन्मामध्ये पुन्हा त्यांनी नारद मुनींना पण अशा प्रकारे त्यांच्या प्रती पण अपराध त्यांनी केला. पण ती मेंटॅलिटी पुन्हा कॅरी फॉरवर्ड झाली. पण त्यावेळेला दक्षांना वाटलं की जे कुमार होते, 4 कुमार होते, त्यांना नारद मुनींनी ब्रह्मचर्याची शिकवण दिली होती आणि दक्षांना इच्छा होती की नाही, की यांनी पण आपला वंशच पुढे वाढवला पाहिजे. त्यांनी त्याच्यामध्ये त्या परिस्थितीमध्ये नारद मुनींना पण ऑफेंड केलं. तर ही जी मेंटॅलिटी आहे, ही जे बॅगेज आहे, हे आपण आपल्या मृत्यूनंतर सुद्धा पुढे नेऊ शकतो. सो हे जे डोक्यावर जो बोझ आहे, हा बोझ आपल्याला आताच्या आता लवकरात लवकर या जन्मामध्येच खाली टाकणं गरजेचं आहे. पण ज्या प्रकारे एखाद्या डोंगरावरती जर आपल्याला चढून जायचं असेल, तर आपण काय करतो? ट्रेकिंगला जायचं असेल, तर कमीत कमी सामान ठेवतो आपल्या पाठीवरती किंवा डोक्यावरती. जेणेकरून आपण व्यवस्थित आणि लवकरात लवकर आपला मार्ग घेऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो. पण हेच जर आपल्याकडे भरपूर डोक्यावरती वजन असेल, तर आपण नाही करू शकणार. तर आपल्याला भक्तीच्या मार्गामध्ये जर पुढे जायचं असेल, तर या ज्या नको असलेल्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्याला टाकून देणं गरजेचं आहे. जसं परमपूज्य राधानाथ स्वामी त्यांच्या जर्नी होम पुस्तकामध्ये पण लिहितात, पुरुषार्थ पथिक पुस्तकामध्ये लिहितात, की कशा प्रकारे दिल्लीमध्ये असताना त्यांच्याकडे भरपूर पुस्तकं होती आणि काहीतरी कारणास्तव त्यांनी ती पुस्तकं ठेवली एका ठिकाणी आणि ती कोणीतरी ती पुस्तकं सगळी चोरून नेली. तर त्यांना एका क्षणी खूप दुःख झालं. अरे बापरे! माझी एवढी सगळी मी जमवली होती पुस्तकं वाचायची. पण नंतर मग त्यांनी विचार केला, की मे बी हा भगवंतांचाच प्लॅन आहे आणि नंतर त्यांना कृष्णा पुस्तक पण मिळालं. तर आपल्याकडे अशी बरीच नको असलेली बॅगेजेस आहेत. अपराध करण्याची जी प्रवृत्ती आहे ना, हे फार मोठं वजनदार गोष्ट आहे, जी आपल्याला लवकरात लवकर टाकण्याची गरज आहे. दुसरा एक प्रसंग जो आहे तो आहे शौभरी मुनींचा. तर शौभरी मुनी त्यांनी ते तपस्या करत होते नदीमध्ये आणि तिथे खाली नदीमध्ये ऑफकोर्स मासे होते आणि गरुडजी तिकडे यायचे आणि गरुडजींचं खाद्य होतं ते. आपल्यासाठी नाही, पण त्यांच्यासाठी मासे खाद्य आहे पक्ष्याचं. पण त्यांनी गरुडजींना ऑफेंड केलं. आणि गरुडजी कोण आहेत? विष्णूंचे, भगवंतांचे वाहन आहेत. आणि जेव्हा त्यांनी हे ऑफेंड केलं, त्याचा काय पुढे झाला इम्पॅक्ट शौभरी मुनींवरती? त्यांनी काय पाहिलं, केवळ 2 मासे समागमन करत होते, ते त्यांनी पाहिलं पाण्यामध्ये आणि ते बघून त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झालं, की अरे त्यांचे अट्रॅक्शन झाले, ते अट्रॅक्ट झाले त्या
वस्तूंकडे. तर आपण म्हणू की अरे काय म्हणजे एवढे मोठा व्यक्ती तपस्या करणारा मुनी जो पाण्याखाली राहून एवढी तपस्या करू शकतो, त्या छोट्याशा गोष्टीने होऊ शकतं. तर ऍक्च्युली जो फॉल डाऊन आहे आपला कधी पतन जे होतं ना, ते कुठल्या लेवलला होऊ शकेल हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे जेव्हा आपण ऑफेंड करतो कोणालाही, तर आपल्याला केअरफुल असणं गरजेचं आहे, की बाबा काय ह्याचा काय हे होईल? ऑफेंड करण्याच्या अगोदरच आपण हा विचार करणं गरजेचं आहे. शौकरी मुनींनी केवळ म्हणजे तसं पाहायला गेलं तर फार मोठं त्यांनी ऑफेंड केला नव्हता. पण तरी सुद्धा या छोट्या गोष्टीमुळे त्यांची एवढ्या वर्षाची जी तपस्या होती, कडक तपस्या होती, ती पूर्ण पाण्यामध्येच वाया गेली. हं. आणखीन एक उदाहरण आहे, की ते आहे दुर्वास मुनींचं. आपल्या सर्वांना माहिती आहे, की कशाप्रकारे अमरीश महाराजांना त्यांनी ऑफेंड केलं. का? तर केवळ त्यांनी त्यांचा उपवास आहे, एकादशीचा उपवास हा पाणी पिऊन त्यांनी सोडला. आणि दुर्वास मुनींसाठी त्यांनी प्रसादाची सोय केली होती. पण तरी सुद्धा त्यांनी काय केलं? दुर्वास मुनींनी त्या अग्नी राक्षसाची हे केली. तर या केसमध्ये सुद्धा अमरीश महाराजांनी ऍक्च्युली स्वतःवरती म्हणजे स्वतःला ऑफेंड करून घेतलं नव्हतं. ते त्यांना दुर्वास मुनींबद्दल राग नव्हता किंवा त्यांनी ऑफेन्स घेतला नव्हता स्वतःवरती किंवा ह्यांनी असं का वागले म्हणून. पण भगवंतांनी हा जो ऑफेन्स होता तो फार सिरियसली घेतला. तर कधी-कधी आपण भक्तांना ऑफेंड करतो, त्यांच्या प्रती अपराध करतो. ते भक्त तो अपराध स्वीकार करत नाहीत. पण भगवंत बघत असतात आणि भगवंत कधी-कधी आपल्याला त्याची शिक्षा पण देऊ शकतील आणि काय लेव्हलची शिक्षा देऊ शकतील आपल्याला माहित नाही. कारण आपण अनुभवून घेतलं नाही की कशाप्रकारे दुर्वास मुनींना किंवा ते सुदर्शन चक्र त्यांच्या मागे लागलं होतं. हं. सर्व त्रिकाळामध्ये त्यांनी सर्व ठिकाणी जाऊन आले, वैकुंठात पण जाऊन आले. पण ते सुदर्शन त्यांचा पाठ सोडवली नाही. जोपर्यंत अमरीश महाराजांनी अ, अ, त्यांना माफ नाही केलं किंवा त्यांनी सांगितलं की बाबा नाही प्लीज भगवंतांना त्यांनी विनंती केली की बाबा हे सुदर्शन चक्र तुम्ही आता मागे घ्या. तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये आश्रय मिळाला. तर जेव्हा आपण अपराध करतो तेव्हा काय होतं, की जे काही फॉर्च्यून आहे, जे काही चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत, त्या सर्व गोष्टी आहेत त्या निघून जाऊ शकतात. सिंपल एक एक्झाम्पल आपण बघू शकतो, की नलकुवर आणि मणिग्रीव त्यांच्याकडे भरपूर धन होतं, संपत्ती होती, सौंदर्य होतं, सर्व काही होतं. पण त्यांनी काय केलं, की त्यांनी भगवंतांचे शुद्ध भक्त नारद मुनी त्यांना मान नाही दिला, त्यांचा अपमान केला आणि त्यांना त्याच्यानंतर शाप मिळाला आणि वर्षानुवर्ष त्यांना अशोक वृक्ष बनून झाडाच्या रूपामध्ये त्यांना उभं राहावं लागलं. तर जे काही त्यांच्याकडे होतं, ऑप्युलन्स होते, ते सर्व निघून गेलं. तशाच प्रकारे इंद्रने देवाने पण तसंच केलेलं, की अ, जेव्हा बृहस्पती तिथे आले, तर त्यांनी त्यांना मान दिला नाही आणि त्याच्यानंतर देवतांची जी शक्ती होती ती पूर्ण निघून गेली आणि मग दानव दानव त्यांच्यापेक्षा जास्त पॉवरफुल झाले आणि त्यांनी ऍक्च्युली देवतांवरती राज्य करायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे आपले जे काही आपल्याला ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये मिळतात त्या सर्व गोष्टी पण निघून जाऊ शकतात. आणखीन एक गोष्ट होते, की जेव्हा आपण इतरांना क्रिटिसाइज करतो, तेव्हा त्यांची जी वाईट कर्म आहेत आणि त्यांच्यामध्ये जे काही गुण आहेत, दोष आहेत, ते दोष पण आपल्याकडे आकर्षित होतात आणि आपल्याकडे येतात. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी एकदा सांगितलेलं होतं, की व्हेन यू क्रिटिसाइज समबडी, द बॅड क्वालिटीज यू आर ऍक्च्युअली असोसिएटिंग विथ दोज बॅड क्वालिटीज. जेव्हा आपण इतरांमध्ये काहीतरी वाईट गुण शोधतो, तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या बरोबर जरी असो, त्यातील चांगल्या गुणांबरोबर आपण संग नाही करत आहे. आपण त्याच्या वाईट गुणांबरोबर संग करतो.
आणि जेव्हा वाईट गुणांबरोबर संग करतो तेव्हा ते वाईट गुण आपल्यामध्ये येतात. महाराज सांगतो की ते ऑल दोज बॅड क्वालिटीज कमिंग इन टू अस. जर आपण खूपच उदार आहोत, तर आपण इतरांचे अशा वाईट गुण आहेत ते आपण आपल्यामध्ये घेऊ शकतो. पण आपल्याकडे मग तेवढी शक्ती नाही आहे. आपण शिवजी नाही आहोत की जो विष घेऊन आपण पचवू शकू. तो आपण विचार करणं खूप आवश्यक आहे. हे सगळे टॉपिक आहेत ते खूप हेवी आहेत आणि जे विचार आहेत ते खूप हेवी आहेत. मी हे हे लेक्चर पुन्हा पुन्हा देत असतो ठराविक कालावधीने. एक मी माझ्यासाठी देत असतो, कारण ऍटलिस्ट मला माहित पडलं पाहिजे की आपण किती वेळा अपराध करतोय. सो आणि एक महत्वाचं सांगायचं म्हणजे ही जे मी तुम्हाला त्याचे पॉइंट सांगतोय ते हिज ग्रेस महात्मा प्रभू यांच्या काही लेक्चर्स मधनं मी घेतलेले आणि त्यावरती मी एक लेक्चर बनवले. आणि काही गौरगोपाल प्रभूंचे म्हणजे मी थोडा इथून तिथून त्याचा थोडा अभ्यास करून हे पॉइंट्स बनवले आणि समोर मी प्रेझेंट करतो. सो प्लीज म्हणजे अंडरस्टँड दॅट की या सर्व गोष्टी आहेत मी बोलतोय, पण या सर्व गोष्टी मला स्वतःला सुद्धा ऍप्लिकेबल आहेत. आणि हा माझा एक प्रयत्न आहे की जेणेकरून मी स्वतःलाच पुन्हा आठवण करून देऊ शकतो की कशा प्रकारे आपण हे वैष्णव अपराध मी स्वतः टाळले पाहिजे. तर भगवान चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा सांगितलं होतं की जगायमध्येचे जे त्यांचे जे दोष होते, त्यांची जे पाप होती ती भगवंतांनी स्वतःमध्ये घेतली. आणि ज्यांनी जे कोणी भगवंतांच्या भक्तांबद्दल अपराध करतात त्यांना ती पाप त्यांना मिळतात. विचार करा, म्हणजे प्रत्येक वेळेला आपण ही गोष्ट करतो तेव्हा जगामध्ये त्यांनी जी काही पाप केली होती ती सर्व पाप आपल्याकडे थोड्या ना थोड्या प्रमाणात येत राहतात किंवा ती मेंटॅलिटी आपल्याकडे येत राहते. तर जर आपल्याला आपल्या भक्तीच्या मार्गामध्ये पुढे जायचं असेल तर आपण दोनच गोष्टी आपण करू शकतो की जे वरिष्ठ आहेत, भगवंतांचे भक्त आहेत, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची कृपा हे मिळालं तरच आपण पुढे जाऊ शकतो. हे कसं मिळवू शकतो आपण मग अशी जसं की त्यांचा आदर करून, त्यांची सेवा करून, त्यांना अप्रिशिएट करून, आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यांनी दिलेले जे इन्स्ट्रक्शन्स आहेत, श्रील प्रभुपादांनी आपल्याला दिलेले इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यांचं पालन करणं. श्रील प्रभुपादांनी सांगितलं की इफ यू जस्ट चॅन्ट अँड डोंट क्रिटिसाइज then you can go back to Godhead in this lifetime. दोनच गोष्टी आहेत. तुम्ही भगवंताच्या नावाचा जप करा आणि कोणालाही क्रिटिसाइज करू नका. तर भक्तीचं आपलं जे सक्सेस आहे हे भगवंतांच्या भक्तांच्या आशीर्वादावरती. आणि जेव्हा आपण हे जे आशीर्वादाची जी पाईपलाईन आहे ही जर आपण कापून टाकली तर काय होणार आहे? जशा प्रकारे एखाद्या आयसीयू मध्ये जो क्रिटिकल पेशंट असतो त्या क्रिटिकल पेशंटला सर्व प्रकारे ऑक्सिजन लावला असतो, व्हेंटिलेटर वरती त्यांना ठेवलेलं असतं, सपोर्ट सिस्टीम असते त्याच्यासाठी. त्याचप्रमाणे आपल्या स्पिरिच्युअल लाईफची सपोर्ट सिस्टीम हे भक्तांचे ब्लेसिंग्स आहेत. आणि ते जर आपण कापून टाकले किंवा तो प्लग जर आपण काढून टाकला तर काय होणार आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे की मृत्यू अटळ आहे. पण हा आपल्या शरीराचा मृत्यू नाही, हा आपल्या स्पिरिच्युअल लाईफचा मृत्यू आहे. तर आपण हे करायचं की नाही आपल्याला ठरवावं लागेल. त्याला आध्यात्मिक आत्महत्या म्हणता येईल एका प्रकारे. वी डोंट हॅव टू डू आध्यात्मिक आत्महत्या. तर भगवंतांवरती जर आपल्याला प्रेम जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याला काय करायचं तर की प्रत्येकाबद्दल वी हॅव टू शो रिस्पेक्ट टू एव्हरीवन. म्हणजे जन अपराध सुद्धा करू नये हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी पण लिहिलंय की इफ यू लव्ह कृष्णा मीन्स शो अफेक्शन टू एव्हरी
लिव्हिंग बिंग, पार्ट अँड पार्सल ऑफ कृष्णा. सर्व लिव्हिंग एंटिटीज, सर्व जे प्राणी मात्र आहे हे भगवंतांचे अंश आहेत आणि भगवंतांचे जर अंश आहे तर त्यांच्या प्रती अपराध करणं चांगलं नाही. सो आपण असं म्हणतो की वैष्णव अपराध फक्त वैष्णवांच्या प्रती अपराध करायचा नाही, बाकीच्यांच्या मध्ये केला तर चालेल. तर असं नाहीये. तर वी हॅव टू शो रिस्पेक्ट अँड लव्ह फॉर ऑल लिव्हिंग एंटिटीज. सर्वांबद्दल आपल्याला जर आपला हा ॲटिट्यूड असा राहिला की अपराध न करणं किंवा क्रिटिसाइज न करणं, त्यांची निंदा न करणं, हे जर हा जर ॲटिट्यूड आपला राहिला तर आपण भक्तांपाशी पण अपराध नाही करणार. कारण इट इज डिफिकल्ट. वी कॅन्ट बी ड्युअल, वी कॅन्ट लिव्ह ड्युअल लाईफ. एका ठिकाणी फक्त आपण ह्यांना अपराध नाही करणार पण बाकीच्यांना आपण काही बोलणार. कारण ती जी सवय आहे ती सवय इथे पण लागू होऊ शकते. कधीही इकडे आपण खेचले जाऊ शकतो. तर डिसरिस्पेक्ट इन नॉन डिव्होटीज, जे भक्त झालेले नाही आहेत, आपण हे समजलं पाहिजे की आपण कधी कधी वापरतो शब्द नॉन डिव्होटीज. ऍक्च्युली नॉन डिव्होटीज हा नसतो. ऍक्च्युली एव्हरीवन इज पोटेन्शियल डिव्होटी. प्रत्येक व्यक्तीमध्ये भक्त बनण्याची क्षमता असते. त्यांना जर योग्य वेळेला योग्य प्रकारे आपण भक्तिमय मार्ग दाखवला तर प्रत्येक जण भक्त बनू शकतो. त्यामुळे आपल्याला माहित नाही की आपल्या आजूबाजूला असणारी व्यक्ती कॅन बी अ फ्युचर डिव्होटी, खूप मोठा सिनियर डिव्होटी पण बनू शकतो. आपल्याला माहित नसतं कोण आहे आपल्या बाजूला. कधी कधी आपल्याला बाजूला कोणीतरी नवीन भक्त येऊन बसतो आणि आपल्याला वाटतं हा ठीक आहे, हा नवीन आलेला आहे, आणि एक 4-5 वर्षांनी आपण त्या व्यक्तीला आपण बघतो की हा व्यक्ती खूप काही मोठी सेवा करू शकतो. डायरेक्टली स्पिरिच्युअल मास्टरच्या जवळ राहून सेवा करू शकतो. तर आपण हे निग्लेक्ट नाही करू शकत कधी. ही जी फॉल्ट फाइंडिंग मेंटॅलिटी आहे ना, ही काढून टाकणं आपल्याला गरजेचं आहे. नाहीतर त्याचा जो संसर्ग आहे तो सर्वीकडे आपल्याला लागत आहे. आता बऱ्याच वेळेला असं पण होऊ शकतं आपल्याला वाटतं की चला हा आपण मी काहीही बोलतोय पण मी आय नॉट फॉलन डाऊन, मी अजूनही भक्तांचे बरोबर आहे, मी अजूनही सेवा करतोय. तर ऍक्च्युली यू मे नॉट फॉल डाऊन. पण त्याचा अर्थ नाही की जर माझं फॉल डाऊन नाही झालंय किंवा माझं पतन नाही झालंय त्याचा अर्थ सगळं ठीकठाक चाललंय असं काही नाही. आपण साधना करत राहू शकतो विथ सेम ऑफेन्सिव्ह मेंटॅलिटी मध्ये, पण त्याचा आपल्याला थोडा किंवा शून्य फायदा होईल. सो जस्ट बिकॉज आपण आपल्या तोंडावर पडलेलो नाहीये त्याचा अर्थ असा नाहीये की आपण भक्तांना ऑफेंड करत नाही आहोत, त्यांच्यामध्ये अपराध नाही करत आहोत. आणि पण आपण आपल्याला त्याचा कुठे ना कुठे तरी एक प्रकारे तो अपराधाचा जो साठा आहे तो आपल्या हृदयात वाढत चाललेला आहे. त्याच्या प्रती आपल्याला केअरफुल राहणं खूप गरजेचं आहे. सो ही जी टेंडन्सी आहे या टेंडन्सीवरती आपल्याला काम करणं खूप गरज आहे. त्याच्यावरती काय सोल्युशन आहे? एक तर आहे की सर्वात पहिल्यांदा दॅट की वी शुड नॉट लिसन टू इट. अपराध कोण करत असेल तर आपण न ऐकणं चांगलं आहे. बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं की एखाद्या महान भक्ताबद्दल कोणी ना कोणी काही बोलू शकतात आणि ते जर आपण ऐकलं तर आपल्याला पण त्याचा इफेक्ट होतो. सो बेटर दॅट की जे महान भक्त आहेत त्यांच्या प्रती अपराध पण करू नये आणि त्यांच्याबद्दल कोणी होणारा अपराध पण आपण ऐकू नये. चैतन्य चरितामध्ये पण उदाहरण येतं की ज्या प्रकारे रामचंद्र खान त्याला खूप द्वेष होता हरिदास ठाकूरांच्या बद्दल आणि त्यांना डिफेम करण्याचे हे खूप म्हणजे मोठं उदाहरण आहे की त्यांना डिफेम करण्यासाठी
म्हणजे डिफेमला काय म्हणतात, बदनाम करण्यासाठी. काय झालं त्यांचं, पूर्ण त्यांचं घर, रामचंद्र खानचं घर आणि त्यांचं पूर्ण विलेज, पूर्ण गाव पूर्ण डिस्ट्रॉय करण्यात आलं. म्हणजे जे गव्हर्नमेंट होतं त्यांना गव्हर्नमेंटने पूर्ण त्याचा हे नाश करून टाकला. तर हे डिझास्टरच होऊ शकतं. आणि जेव्हा एखादा महान भक्त जेव्हा त्याचा डिसरिस्पेक्ट आपण करतो, तर नॉट ओन्ली तो जो आपण ऑफेंड करतोय केवळ तोच व्यक्ती नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त आजूबाजूची लोक जे आहेत, दे ऑल्सो गेट अफेक्टेड. त्यांचा पण विनाश होतो. आणि जेव्हा आपण अशा महान व्यक्तीचा अपराध करतो, तेव्हा आपण केवळ त्यांचाच अपराध नाही करत, पण त्यांच्या परंपरेमध्ये जे कोणी आहे त्या सर्वांचा आपण अपमान करतो. जसं रामचंद्रपुरी ते स्वतःचे गुरु श्री माधवेंद्रपुरी यांचा अपमान करत होते आणि त्याचा परिणाम त्यांना पूर्ण भोगावा लागला. सो एक तर आहे की आपण अपराध न करणं, आणि दुसरं म्हणजे जेव्हा महान भक्तांचा किंवा कोणाही भक्ताचं जेव्हा क्रिटिसाइज होत असते, तर ते न ऐकणे. सो आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच व्रत घेतो, शपथा घेतो, किंवा खास करून कार्तिक महिना असेल किंवा असे स्पेशल दिवस असते तेव्हा आपण म्हणतो की नाही, आता आपण फास्टिंग करणार, की मी दिवसातनं एकदाच खाणार. असे बरेच काही काही आपण ऑस्टेरिटी करत असतो. पण सर्वात मोठी जर ऑस्टेरिटी जर आपण पुरुषोत्तम महिना असलं की आपण काही स्पेशल व्रत असतात आपले, पण सगळ्यात मोठी ऑस्टेरिटी आहे ती म्हणजे वैष्णवांचा अपराध न करणं किंवा त्यांना क्रिटिसाइज न करणं. हे फार महत्वाचे आहे. हा जर आपण वाव घेतली जन्मभरासाठी, किंवा आपण ऍटलिस्ट कमीत कमी रोज आपल्याला आठवण करून दिली किंवा नाही, आपण काही परिस्थितीमध्ये भक्तांना ऑफेंड नाही केलं पाहिजे. हे जर आपण आपल्याला जाणवून दिलं तर त्याचा आपल्याला फायदा होईल. आणि त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आहेत. ऐकणं म्हणजे काय, केवळ नुसतं कोणी बोलते आणि आपण ऐकतो असं नाही. कधी कधी काही भक्तांबद्दल ईमेल्स येतात किंवा आर्टिकल्स येतात, ते सुद्धा आपण वाचलं नाही पाहिजे. की जेव्हा कळतं की या गोष्टींमध्ये या भक्तांबद्दल अपराधात्मक काही लिहिलं जात आहे, तर वी शुड अवॉइड दॅट आर्टिकल्स. तर अँटीडोट काय आहे त्याच्यामध्ये, हे विष जर आपल्याला काढायचं असेल तर भगवंतांच्या भक्तांचं अप्रिसिएशन, त्यांचा मान सन्मान आणि त्यांची सेवा, हे त्याचे सोल्युशन आहे. आणि कधी जर आपण अपराध केला तर सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे माफी मागणं, सगळ्यात पहिल्यांदा. आणि जेवढ्या लवकर आपण माफी मागू तेवढा त्याचा आपल्याला ऍटलिस्ट आपण भगवंतांना हे तरी दाखवू शकतो किंवा मला माझीकडनं ही चूक झालेली आणि मी लवकरात लवकर मला याच्यातून माफ करा. तर आपण बऱ्याच वेळेला काही अपराध जे आहेत ते आपण नोईंगली करत असतो, कधी अननोईंगली पण करतो. त्यामुळे आस्किंग फॉर फॉरगिव्हनेस ही गोष्ट जी आहे ही आपली रोजची डिव्होशनल प्रॅक्टिस, आपली जी साधना आहे त्या साधनेमध्ये फार महत्वाचं आहे. कारण जेव्हा आपण चैतन्य शिक्षाष्टकम म्हणतो मंदिरामध्ये, आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपण म्हणतो वांछा कल्पतरुभ्यश्च म्हणतो, पण किंवा आपण मंदिरामध्ये जातो किंवा एकमेकांना भेटतो तेव्हा सुद्धा आपण करतो, पण बऱ्याच वेळेला या गोष्टी मेकॅनिकली होतात आपल्याकडे. पण हे ऍक्च्युली जे त्याच्या मागेही भावना ही असली पाहिजे की माझ्याकडनं चुका झाली आहेत तर त्या मला माफ करा, कारण हे कल्पवृक्ष आहेत वैष्णव, तेच आपल्याला माफ करू शकतात. सो जेव्हा आपण याच्यावरती विचार करतो तेव्हा कुणाची माफी मागितली पाहिजे. तर ज्यांच्याबरोबर आपले संबंध चांगले नाही आहेत काही ना काही कारणामुळे, दे शुड बी ऑन द टॉप ऑफ द लिस्ट.
किती म्हणजे त्यांनी किती आपल्या प्रती अपराध केलेला आहे. दीज आर द पीपल, त्यांना आपण ऍक्च्युली अप्रिशिएट केलं पाहिजे. कारण ते जेव्हा आपल्याला वाटत की कोणी आपल्याला सांगते, आपल्याला क्रिटिसाइज करतायत कधी काही जण, तर त्यावेळेला पहिला टार्गेट आपले तेच असतात की आपण कशा प्रकारे त्यांना ऑफेंड करू शकू किंवा त्यांना आपण ते चूक आहे हे प्रूव्ह करू शकतो. सो वी हॅव टू आयडेंटिफाय ही अशा लोकांची आपण एक लिस्ट बनवली पाहिजे आणि त्यांच्याशी आपण अमेंड करणं तेव्हा त्यांच्याशी संवाद साधणं हे करणं खूप गरजेचं आहे. आणखीन एक प्रकारचा एक अपराध आहे, त्याला म्हणतात जस्टिफाईड अपराध. महात्मा प्रभू सांगतात की अं, जर कोणी जर व्यवस्थित वागलं नाही, तर त्याला क्रिटिसाइज करणं किंवा त्याला ऑफेंड करणं, कारण हे नॅचरल आहे किंवा आणि आपण समजू की नाही रिएक्शन फ्री आहे, याच्यामध्ये काय रिएक्शन मिळणार नाही कारण त्याने ऑफेंड केलेलं आहे तर आपण करायलाच पाहिजे. तर ऍक्च्युली कोणाच्या वागण्यामुळे त्याला क्रिटिसाइज करण्याचा हक्क आपल्याकडे नाही दिलेला आहे. किंवा की त्याच्यामुळे मला मला वाटलं की बा आता आपण असं बोललं पाहिजे. म्हणजे मी रिस्पॉन्सिबल नाही. तो व्यक्ती असा वागला, त्यामुळे मला असं बोलावं लागलं. ऍक्च्युली इट इज अवर चॉईस. की आपण चॉईस घेऊ घेऊ शकतो की बाबा आपण बोलायचं की नाही बोलायचं किंवा या प्रकारे वागायचं किंवा नाही वागायचं. तर हा आपला चॉईस आहे. हा त्यांचा चॉईस नाही किंवा त्यांच्यामुळे आपण बऱ्याच वेळेला ब्लेम करतो ना, की अरे ते बोलले म्हणून असं झालंय. माझा काही दोषच नाही आहे याच्यामध्ये. पण ॲक्चुअली तसं नसतं. ते आपण म्हणतो की नाही माझ्यासारखा एवढा चांगला माणूस आहे. मी मी कसं काय उगाचच कोणाबद्दल वाईट बोलेन. ते आपल्या स्वतःचं आपल्याबद्दल असलेलं मिसकन्सेप्शन आहे. आणि एक सर्वात महत्वाचा आणि मोठा एक जो पॉइंट आहे की तो आहे मानसिक अपराध. आणि हा खूप डेंजरस असतो. वैष्णव अपराधमध्ये याची सुरुवात होते ऍक्च्युली मनापासून. थिंकिंग, फिलिंग, विलिंग. आपण यु नो कॉन्टेम्प्लेट करत असतो की कशाप्रकारे आपण बोललं पाहिजे आणि का केलं पाहिजे ते केलं. कारण मानसिक अपराध जे आहे ते बऱ्याच वेळेला आपण बोलून दाखवत नाही. आपल्या मनामध्ये ते चालू असतात. त्यामुळे ते एवढे आतमध्ये असतात ना, की आपण आयडेंटिफाय पण करू शकत नाही त्याला. आपल्याला वाटतं की ठीक आहे म्हणजे आपण कोणाला बोललो पण नाही, पण ते मनामध्ये चालू असतात. त्यामुळे ते आयडेंटिफाईड नसतात. म्हणजे एखादा रोग जर असेल, तो आयडेंटिफाय नसेल झाला, तर तो जास्त डेंजरस असतो. बरोबर? कारण जेव्हा आपल्याला हा मानसिक हे असतं, मनामध्ये अपराध असतो, त्याच्यामध्ये आपल्याला कोणी कारण आपण बोलत नाही कोणाला, त्यामुळे आपल्याला कोणी सांगणारे पण नसतात. कोणी आपल्याला वॉर्न नाही करत, की बाबा अरे तुमच्याकडनं चूक होते, की तुम्ही हा अपराध या प्रकारे बोलू नका किंवा वागू नका. जे बाह्य दृष्टीने दिसतात, ते आपले जे मित्र असतात, भक्त ते आपल्याला सांगतात किंवा किंवा हे नको करूस, हे होतं. सो आपल्याला वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल व्हेन वी आर ऑफेंडिंग समबडी मेंटली. तर त्याचे पण काही प्रकार असतात. एक आहे तो म्हणजे जजिंग समवन्स कॅरेक्टर फॉर मोटिवेशन बेस्ड ऑन हिज पर्टिक्युलर टाइप ऑफ बिहेवियर ऑर मिस्टेक. म्हणजे एखादा व्यक्ती जो वागतो आहे किंवा त्यांनी काही मिस्टेक्स केले आहेत, त्याच्याप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्व वरती आपण जजमेंट करतो किंवा त्यांच्या मोटिवेशन बद्दल आपण शंका घेतो. की कधी-कधी असं होतं की दॅट एखादा व्यक्ती आपल्याला बऱ्याच दिवसानंतर दिसतो आणि किंवा तो आपल्याला बऱ्याच दिवसांनी फोन करतो आणि आपल्याबद्दल विचारपूस करतो किंवा कसं चाललंय, काय चाललंय. तर आपण कधी-कधी हा विचार करतो की की काहीतरी आहे ते. देअर माइट बी सम मोटिव्हज इन हिज कॉलिंग आफ्टर सच अ लाँग टाईम. इतक्या दिवसानंतर किंवा महिन्यानंतर त्याने मला फोन केलाय. कशासाठी केला? म्हणजे आपण हा कधी-कधी विचार करतो की सहज त्याने फोन केला असेल, पण आपण विचार करतो नाही काहीतरी असलं पाहिजे.
काहीतरी त्याला माझ्याकडनं पाहिजे आहे. सो हा एक प्रकारचं एक जजमेंटल आहे. तर काय वेळेला काही भक्त असतात, की त्या पर्टिक्युलर सर्कमस्टन्सेसमध्ये ते काही प्रकारे वागतात. हं. आणि जे नॅचरल नाहीये म्हणजे म्हणजे भक्ती मार्गामध्ये सुद्धा कधी क्वचित आपल्याला वाटेल, की हे नॅचरल नाहीये. तर आपण त्याला लगेच जज करू शकतो किंवा त्याला लेबल करू शकतो, की अरे धिस पर्सन इज लाइक धिस. आता काही आपले जे भक्त आहेत ते ड्रामामध्ये काम करतात, ॲक्टर्स आहेत. आणि ते ॲक्टर्स असल्यामुळे त्यांना कधी-कधी त्या पर्टिक्युलर रोलमध्ये त्यांना कधी-कधी त्या प्रकारचा वेशभूषा ठेवावी लागते. हं. काही-काही जणांना मिशी ठेवावी लागते. असे मी काही भक्त पाहिलेले आहेत. आणि त्याच्यावरती आपण लगेच जजमेंट करतो. अरे, हा अगोदर भक्त होता, आता तर बघा कसं झालंय हा. सो वी मे जज समबडीज मोटिव्ह और त्यांचे जे बिहेवियर आहे, हे लगेच आपण जज करायला सुरुवात करतो. किंवा काही जणांचे व्यक्तिमत्वच अशा प्रकारे असतं, की आपल्याला वाटतं अरे हा अ, खूप खडूस व्यक्ती आहे. कारण त्यांचा रोल त्यांच्या ऑफिशियल किंवा कुठल्याही याच्यामध्ये तो रोल अशा प्रकारे असतो, ज्या प्रकारे त्यांना ते त्याप्रमाणे वागावं लागतं. पण हे ॲक्चुअल जजमेंट आपण करतो. हा एक प्रकारचा मेंटल ऑफेन्स आहे. नंतर दुसरी एक गोष्ट होते, की ते आहे म्हणजे रिव्हेंज फॅन्टसीज. बऱ्याच वेळेला आपण जप करत असतो, त्या जप करताना, की आपण एखाद्या डिव्होटीबद्दल विचार करत असतो. हं. आणि त्या डिव्होटीने मला काहीतरी बोललेले आहेत, किंवा कशाप्रकारे तरी वागलेले आहेत. तर आपल्यामध्ये एक विचार चालू असतो, की कशाप्रकारे आपण या डिव्होटीचा बदला घेतला पाहिजे. हं. की जेव्हा तो डिव्होटी मला हे सांगेल, तेव्हा मी त्याला अशा प्रकारे रिप्लाय केले. किंवा कधी-कधी म्हणजे हे जर खूप जास्त प्रमाणात वाढलं गेलं ना, तर ॲक्चुअली फिजिकल रिवेंज पण होऊ शकतो. हा पण एक प्रकारचा अपराध आहे. आणि हे जेव्हा हे अशा प्रकारचे अपराध जेव्हा आपण करत असतो, ॲक्चुअली आपण स्टेबल नसतो मेंटली. मला एकदा आठवतंय, की बऱ्याच वर्षापूर्वी जेव्हा मायापूर यात्रेमध्ये गेलेलो, तेव्हा एक डी होते. आय थिंक बाहेरच्या देशातून होते. आणि अ, मी पण बस कोऑर्डिनेशनचं वगैरे काम सेवा करत होतो. आणि काही काळानंतर म्हणजे माझी शेवटची बस होती आणि मी सगळ्यांना सांगितलेलं, की "बघा चला, की तुम्ही आता सगळे उतरा" आणि मी सगळ्यात शेवटी होतो. आणि त्या भक्ताला माहीत नव्हतं, की मी ही सेवा करतोय म्हणून बस कोऑर्डिनेशनची. आणि मी जेव्हा उतरत होतो, तर त्यांनी मला पाहिलं आणि अचानक मला ते ओरडायला लागले, की "अरे, की तुम्हाला कळत नाही का तुम्ही एवढ्या शेवटपर्यंत कशाला थांबलात?" वगैरे. त्याला वाटलं, की मी पण एक यात्री आहे आणि मी ते हे करतोय. तर मी पण एक तर खूप उशीर झालेला म्हणजे त्यावेळेला मायापूर यात्रांमध्ये येईपर्यंत कधी 10 वाजायचे, 11 वाजायचे. त्यामुळे असे सगळेजण थकलेले असायचे. त्या परिस्थितीमध्ये पण जेव्हा मला सांगितलं, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एवढा राग आलेला, मी समहाऊ कंट्रोल केला. मी काही बोललो नाही, पण त्याच्यानंतर 3-4 दिवस माझ्या डोक्यामध्ये तोच विचार चालू होता आणि त्या जपामध्ये सुद्धा मी विचार होतो, की पुन्हा कधी हा व्यक्ती भेटला, तर मी कशाप्रकारे त्याला उत्तर देईन. ह्याचा माझा पूर्ण प्लॅनिंग माझ्या जपामध्ये चालू होतं. आणि विचार करा, मी यात्रेमध्ये होतो आणि या यात्रेमध्ये सुद्धा माझ्या डोक्यामध्ये हा विचार चालू होता. आणि मग मी काही सीनियर भक्तांशी बोललो, की असं-असं झालं. पण अरे, एवढं सगळं डोक्यात ठेवायचं नाही. तुम्ही जाऊन त्याच्या व्यक्तीशी बोला आणि क्लॅरिफाय करा. आणि मला ते करणं पण खूप कठीण जात होतं. कसं जाऊन त्याला भेटायचं आणि हे सांगायचं. पण मी समहाऊ कसं तरी जाऊन त्यांना भेटलो. ते एका पंडालमध्ये बसले होते तेव्हा एक त्यांना बघत होते कधी एकटे दिसतील आणि इतरांच्या समोर बोललो तर काहीतरी होईल म्हणून मी भीती वाटत होती. पण समहाऊ मी एकदा त्यांना पाहिलं इथे एकटं होते आणि जाऊन त्यांना म्हटलं, की "आय एम रिअली सॉरी. माझ्याकडनं चूक झाली, पण मला जरा तुम्हाला क्लॅरिफाय करायचं होतं." तर जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा सॉरी म्हणाले, ते "अरे, इव्हन आय एम सॉरी." म्हणजे ते पण त्यांच्या पण डोक्यामध्ये हा विचार चालू होता, की या व्यक्तीबरोबर आपण काहीतरी चुकीचं वागलेलो आहे. पण म्हणजे काही क्लिअरिफिकेशन द्यायची गरजच पडली नाही. पण तोपर्यंत काय झालं होतं तर रिव्हेंज फॅन्टसीज. डोक्यामध्ये विचार होता, की कसा मी त्याचा बदला घ्यायचा. कशाप्रकारे मी त्याला उत्तर दिलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्या डोक्यामध्ये बऱ्याच वेळेला या गोष्टी घडत असतात.
कधी कधी या गोष्टी बाहेरच्या लोकांबरोबर नसतात, त्या घरातल्याच लोकांबरोबर असतात. की माझ्या बायकोने मला असं सांगितलं किंवा माझ्या प्रभूजींनी मला असं सांगितलं, मी त्यांना असं उत्तर देणार. हे सगळं प्लॅनिंग या रिव्हेंज फॅन्टसीज मध्ये, मेंटल ऑफेन्सेस मध्ये होत असतात. कधी कधी दुसरा एक टाईपचा एक प्रकार आहे की त्याच्यामध्ये इमॅजिन ऑर परसिव्ड ऑफेन्स असतो. म्हणजे काय की आपण कोणा व्यक्तीला म्हणतो की हरिबोल म्हणतो, विश करतो आणि तो व्यक्ती आपल्याला रेसिप्रोकेट पण करत नाही. तर आपण म्हणतो की अरे की हा डिव्होटी आहे, मला मी आवडत नाही आणि हे मला नेहमी निग्लेक्ट करतात, की आता मग आपण एक प्रकारचे इमॅजिन करून घेतो आणि देन वी जस्ट स्टार्ट दॅट की एक चुकीचा आपला गैरसमज आपल्या मनामध्ये करून घेतो आणि ती जो गैरसमज आहे ना, तो सुद्धा एका छोट्या बीजाप्रमाणे असतो. तो पण आपण वाढवत, वाढवत, वाढवत नेतो आणि तो गैरसमज खूप मोठा करून टाकतो आणि त्या व्यक्तीला आपण ॲक्चुअली मेंटली ऑफेंड करत असतो. एकदा राधा गोपीनाथ प्रभू सांगत होते की सेम उदाहरण होतं, की ते एकदा मंदिरामधून जिन्यावरनं खाली येत होते आणि त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते. त्यांचा काहीतरी फोन होता. ऑपरेटरने फोन सांगितला, की तुम्ही इकडे या आणि कोणी आलंय तुम्हाला इकडे. तर ते घाईघाईमध्ये धावत येत होते आणि एक माताजी होत्या त्या वरती जात होत्या आणि त्यांनी प्रभूजींना हरे कृष्णा बोलले आणि प्रभूजींचं त्याच्यामध्ये लक्ष नव्हतं आणि ते खाली आले आणि त्यांनी त्यांचा फोन कॉल अटेंड केला वगैरे सगळं झालं आणि काही दिवस गेले. त्याच्यानंतर एक 15-20 दिवसांनी त्या माताजींचे प्रभूजींना भेटायला आले. म्हणाले की "प्रभु जी, हम लोग से कुछ गलती हो गया है क्या?" तो प्रभु बोले, "नहीं, क्या हो गया?" नहीं, नहीं, मैं ऐसा कुछ मेरे को तो नहीं लगा. तो म्हणे, "नहीं, आप 15 दिन पहिले, 20 दिन पहिले, 20 दिवसापूर्वी तुम्ही जिन्यावरनं खाली येत होता आणि तुम्हाला माताजींनी हरिबोल म्हटलं आणि तुम्ही लक्ष न देता त्यांना रिप्लाय पण नाही केला, लक्ष पण नाही दिलं आणि तुम्ही सरळ निघून गेलात. आमच्याकडनं काहीतरी चूक झाली असणार म्हणून तुम्ही आमच्यावरती चिडला असाल." आता अशा प्रकारे इमॅजिन्ड आहे. सगळे इमॅजिनेशन आहे. हे त्यांचं इमॅजिनेशन आहे. राधा गोपीनाथ प्रभूंना त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही किंवा मी असं काही केलंय पण आहे. कारण ते त्यांच्या घाई-गडबडीमध्ये होते आणि ते करत होते. आणि या गोष्टी आपल्याच बरोबर सुद्धा होतात बऱ्याच वेळेला. आपण जेव्हा खूप आपल्या घाई-गडबडीमध्ये असतो, सेवेमध्ये सुद्धा, जेव्हा जेव्हा भक्त येऊन आपल्याला हरिबोल म्हणतात, कारण ते आपल्याला ओळखत असतात आणि बऱ्याच वेळा असं पण होतं, की आ आपण त्यांना ओळखत नाही, की ते कोण आहेत. कारण आपले कधी-कधी असं असतं, की बऱ्याच लोकांना आपण माहीत असतो, पण आपल्याला सर्व लोकं माहीत नसतात. त्याचा अर्थ असा नाही, की आपण वी डोंट वॉन्ट टू रेसिप्रोकेट टू देम. तर अशा प्रकारे आपण बऱ्याच वेळेला गैरसमज करून घेऊ शकतो आणि एक प्रकारचा मेंटल ऑफेन्स त्याच्यामुळे आपण करू शकतो. तर हे जे मेंटल ऑफेन्सेस आहेत, मानसिक अपराध आहेत, हे काय करतात, की आपली जी भक्तीबद्दल जी जी एक टेस्ट आहे, चव आहे आपल्याला भक्तीची किंवा हरिनामाची जी जी चव आहे, ती हळू आपली खेचून घेतली जाऊ शकते. आणि मेंटल ऑफेन्स आपण कंटिन्युअसली करत राहिलो, तर हळू काय होऊ शकतं, तू व्हर्बल आणि फिजिकल लेव्हलला पण येऊ शकतो. पण जे मनामध्ये आहे ते कधी ना कधी हृदयामधनं तोंडावर पण येणार. तोंडातून कधी-कधी हातावर पण येऊ शकतं. त्यामुळे हातापायी पण होऊ शकते. अशा घटना घडू शकतात, की जेव्हा इमॅच्युअर डिव्होटीज असतात, तेव्हा इव्हन ते फिजिकल लेव्हलवरती पण जाऊ शकतात. मेंटल ऑफेन्सेस ॲक्चुअली कॅन लीड टू फाइंड फॉल्ट इव्हन इन गुरु अँड कृष्णा. म्हणजे आपल्या स्वतःच्या गुरु महाराजांबद्दल सुद्धा आपण त्यांच्यामध्ये पण फॉल्ट शोधायला लागू शकतो आणि भगवंतांमध्ये पण आपण फॉल्ट शोधू शकतो. म्हणजे इतक्या लेव्हलला ते जाऊ शकतं, की आपल्याला जी भगवंतांबद्दल एक श्रद्धा असते, ती श्रद्धा कमी होत जाऊ शकते. हं. आणि आणि जे आपले जे काही अनर्थ जे आहेत, किंवा आपले जे कंडिशनिंग्स आहेत, ते पुन्हा आपल्यामध्ये येऊ शकतात. एस्पेशली लस्ट.
हा जो पार्ट आहे, ह्या गोष्टी पुन्हा आपल्यामध्ये येऊ शकतात. इट इज व्हेरी व्हेरी केअरफुल. म्हणजे आपण मगाशी ज्या प्रकारे शबरी मुनींचं उदाहरण पाहिलं, केवळ त्या दोन माशांमधल्या नर आणि मादी मासे आहेत त्यांच्यामधलं समागम पाहून ही जस्ट फेल डाऊन. तर कशा प्रकारे आपण हे मेंटल ऑफेन्सेस जे आहेत त्यांना आपण टॅकल करू शकतो हे आपण विचार करण्याची गरज आहे. जसं आता हे स्वतःला दिस इज अ सेल्फ टॉक म्हणतो आपण त्याला, की स्वतः कसा आपण विचार केला पाहिजे जेव्हा आपल्याला मानसिक, जेव्हा आपण कोणाबद्दल अपराध करू शकतो, तर एक प्रकारचा विचार आपण करू शकतो की ती व्यक्ती जी आहे ती क्वचित बरोबर पण वागत असेल. म्हणजे आपल्याला बेनिफिट ऑफ डाऊट द्यावा लागतो कधी कधी, किंवा नाही ठीक आहे त्या व्यक्तीमध्ये ती जे करत असेल ते क्वचित खरोखर नाही, आम्हाला माहित नसेल किंवा मी ते समजू शकत नसेल. हे हा एक प्रकारे बेनिफिट ऑफ डाऊट. दुसरी गोष्ट आपण काय करू शकतो की आपण त्या व्यक्तीबद्दल आपण क्लॅरिफिकेशन घेऊ शकतो. बऱ्याच वेळेला आपण आपल्या मनातले ज्याप्रमाणे आपण मनातले विचार आपण घेऊ शकतो की आपले मन आपल्याला सांगत असते की हे असं असेल, पण जर आपण ते क्लॅरिफाय करून गेलो की आयदर आपण त्या व्यक्तीला पर्सनली भेटून आपण ते क्लॅरिफाय करू शकतो, किंवा त्या व्यक्तीला ओळखणारी जी व्यक्ती असेल कॉमन आपल्यापैकी त्यांना आपण विचारू शकतो की असं असं मला वाटलं हे व्यक्ती अशी वागताय, तर आपण जर ते क्लॅरिफाय केलं तर आपल्याला कधी कधी समजू शकतो की का ती व्यक्ती अशा वागत आहे. काही स्टेटमेंट्स कधी कधी काही डिवोटी करतात आणि ते स्टेटमेंट्स केल्यानंतर आपल्याला खूप दुःख होतं हे असं का बोलले, आणि ते आपण मनातच ठेवलं. जर जाऊन क्लॅरिफाय नाही केलं तर आपल्या मनात ते राहणार. इट इज बेटर टू क्लॅरिफाय दॅट. दुसरा एक प्रकारे विचार करता येऊ शकतो. आता वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळ्या गोष्टी फिट होऊ शकतात की त्या व्यक्तीला त्या गोष्टीबद्दल माहिती नाहीये की ज्या आता काय काय असतात जे डिवोटी असतात त्यांना कधी कधी काही गोष्टीबद्दल माहिती नसते. स्पेसिफिकली म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा गेलेलो मंदिरामध्ये, पहिल्यांदा का दुसऱ्यांदाच गेलेलो, आणि नंतर त्यावेळेला मला ना कंठीमाळा पाहिजे होती. तर मी माझे काउन्सिलर्सना सांगितलं ते कृष्णा प्रभूंना की मला ही कंठीमाळा घालायची आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, तू माझ्याबरोबर ये, ती कंठीमाळा मी भगवंतांच्या चरणी ऑफर करून तुला देतो. आणि ते अल्टर रूम मध्ये जाणार होते. अल्टर रूमच्या बाहेरची जागा असते त्या रूम मध्ये जाणार होते आणि ते तिकडे जात होते. मला माहित नव्हतं की या एरियामध्ये रेस्ट्रिक्शन आहे म्हणून. त्यांच्या मागोमाग मी पण गेलो. ते धोती कुर्तामध्ये होते आणि एका एरियामध्ये ते जाऊ शकत होते आणि आतमध्ये पण अल्टरमध्ये ऑफकोर्स जाऊ शकतात, पण विथ उपवस्त्र. पण त्यांच्या मागोमाग मी पण गेलो तिकडे आणि मी तिकडे जसं आतमध्ये एंटर झालं तेव्हा एक दोन बघत त्यांनी पाहिलं की अरे हा व्यक्ती आहे फक्त कुर्ता आणि पॅन्ट घालून आलेला आहे, शर्ट पॅन्ट सारखं. तो लगेच माझ्यावर तू इधर नाही आ सकता है. मी घाबरलो, म्हटलं अरे बापरे, म्हटलं. पण त्याला मला हे माहित नव्हतं की बाबा या एरियामध्ये रेस्ट्रिक्टेड नाहीये. तर आय डिडंट नो की बाबा या एरियामध्ये जायचं. तर त्याच प्रकारे इतर व्यक्तींना सुद्धा माहित नसतं कधी कधी की कशा प्रकारे वागलं पाहिजे, काय एटिकेट्स असतात, कुठे आपण जाऊ शकतो कुठे नाही जाऊ शकत. आता आपण भक्तीमध्ये आल्यावर आपल्याला माहिती आहे की बाबा चला प्रभूजी या साईडला बसतात, माताजी या साईडला बसतात. पण जनरल लोकांमध्ये अशी हे नसते की ते कोणी कुठे जाऊन बसतात, आजूबाजूला जाऊन बसू शकतात. समटाइम्स त्यांना या प्रकारचे माहित नसतात. सो त्यांच्याबद्दल काही गैरसमज न करता की आपण त्यांना डायरेक्टली कम्युनिकेट करू शकतो, किंवा ज्या व्यक्तींना ज्यांच्याबरोबर त्यांचे जास्त चांगले संबंध आहेत अशा व्यक्तींच्या थ्रू आपण त्यांना सांगू शकतो. तर हा एक दुसरा विषय. तिसरा एक विचार आपण करू शकतो की जसं आपण पहिला दोन विचार पाहिला की ती व्यक्ती बरोबर असू शकेल किंवा
त्या व्यक्तीला माहित नसेल. तिसरा असा आपण करू शकतो की मला पण माहित नसेल. काही काही वेळेला आपण अशा गोष्टी असतात आपल्याला लिमिटेड नॉलेज असतं. पण इतरांना जास्त माहिती असते आणि आपल्याला ते माहित नसतं. आपल्या सर्व गोष्टी अजूनही भक्तीमध्ये आल्यावर आपण कितीही वर्ष काढली असू या भक्तीमध्ये, तरी आपल्याला अशा काही गोष्टी असतात त्या आपल्याला माहित नसतील. आणि आपण परमात्मा नाही आहोत, की आपल्याला सर्व गोष्ट माहीत असल्या पाहिजे. त्यामुळे काही-काही गोष्टी आपल्याला पण माहीत नसतील. त्यामुळे इट इज बेटर की आपण काही-काही वेळेला आपलं तोंड बंद ठेवलं पाहिजे आणि जास्त ऐकलं पाहिजे. देन आपलं नॉलेज वाढू शकतं, की आपल्याला समजू शकतं. सो देअर आर सिच्युएशन्स की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात. कधी-कधी आपल्याला परसेप्शन असतं, की आपण विचार करत असतो, की बाबा हे असं असेल. बट हे प्रत्येक वेळेला खरं असेलच असं नाही. दॅट इज वन थिंग. चौथा आणखीन पॉइंट जो आहे, की हेट द सीन अँड नॉट द सिनर. हे आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं जीसस क्राइस्ट फेमस हे आहे, की जी व्यक्ती पाप करते त्याला त्याला ज्या पापी व्यक्तीला तुम्ही द्वेष नका करू. त्यांच्या पापांचा द्वेष करा. हं. तर त्याच्यामध्ये अ, बऱ्याच वेळेला असं की ज्याच्याकडे ज्या व्यक्तीमध्ये फॉल्ट आहे, ज्यांच्याकडे नाहीये ते त्यांना करेक्ट करू शकतात. बऱ्याच वेळेला आपण फॉल्ट शोधून काढायचा प्रयत्न करतो. हं. पण आपण स्वतः सुद्धा बऱ्याच फॉल्ट्समध्ये असतो. आणि फाइंडिंग द फॉल्ट ॲक्चुअली इतरांमध्ये दोष शोधून काढणं हे ॲक्चुअली आपलं काम नाहीये. हे एक महाजनाचं काम आहे, यमराजांचं काम आहे, की त्या सर्वात शेवटी ते हिशोब करतात किंवा काय चांगलं केलंय, काय वाईट केलंय, ही त्यांची ड्युटी आहे. त्यांची ड्युटी आपल्याकडे दिलेली नाहीये. हं. आणि कधी-कधी आपल्यावरती ही जबाबदारी दिली पण जाते किंवा आपल्याला सांगितलं जातं, की तुम्हाला या व्यक्तीनं करेक्ट करायचं किंवा अशा प्रकारे केलंच असेल. तर ते करेक्शन जे आहे, ते सुद्धा कसं असलं पाहिजे, पॉझिटिव्ह करेक्शन असणं गरजेचं आहे. अँड शुड नॉट बी फोर्स्ड करेक्शन. की पॉझिटिव्हली बाय गिव्हिंग इन्स्पिरेशन टू दॅट पर्सन इफ वी डू दॅट, तर ते जे करेक्शन होतं, त्या करेक्शनचा लाँग टर्म इफेक्ट होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, की करेक्शन करताना सुद्धा पहिल्यांदा वी शुड हॅव कनेक्शन. जर कनेक्शनच नसेल आपलं, तर आपण करेक्शन करू शकत नाही. ते त्या व्यक्तीबरोबर जर आपले चांगले संबंध असतील, तर आपण जेव्हा त्याला सांगतो, त्यावेळेला ते व्यक्ती त्याचा स्वीकार करतात, की हां, चला मी याच्यामध्ये मी सुधारणा करणं गरजेचं आहे. तर तो अधिकार असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट गोष्ट आपण करू शकतो, की चांगल्या गोष्टी शोधणं. लूक फॉर राइट ऑर गुड. जर आपण एखाद्या व्यक्तीला जर व्यवस्थितपणे वागलो त्या व्यक्तीशी, तर आपण त्याच्यातून त्याचे जे चांगले गुण आहेत ते बाहेर काढू शकतो. जर आपण केवळ त्यांचे दोष शोधत राहिलो, तर आपण केवळ त्या दोषांमध्येच गुरफटून जातो. सो इट इज ऑल्वेज बेस्ट दॅट इफ यू ट्राय टू सी अ गुड थिंग आणि अ, म्हणजे गुणग्राही जसं अ, ज्या प्रकारे कोंबडी असते, कोंबडी जेव्हा अ, जमिनीवरचे दाणे खाते. ती दाणे खाताना ती दगड नाही खात. ती दाणेच खाते. कारण त्यांना माहिती आहे की हे दाणे आहेत. सो आयडेंटिफाइंग द गुड थिंग्स इन पीपल इज व्हेरी इम्पोर्टंट. म्हणजे जर हे आपण रेग्युलरली करत राहिलो, की जर केवळ चांगले गुण, चांगल्या गोष्टी जर आपण घेत राहिलो. म्हणून श्रीमद भागवतम किंवा स्क्रिप्चर्सचा स्टडी खूप फार महत्वाचा आहे. कारण त्याच्यामधून ते करताना आपण त्याच्यामधून शोधत असतो. ह्याच्यामध्ये आपल्याला काय-काय मिळत राहील. शिला प्रभुपदांचे जे तात्पर्य जर आपण वाचत राहिलो, तर ॲक्चुअली इट्स अ ओशन आणि त्या ओशनमधून समुद्राचा एवढा अथांग सागर आहे. त्या सागरातून आपल्याला ज्वेल्स मिळू शकतात, मोती मिळू शकतात.
त्यामुळे जेव्हा आपण ते करतो, तेव्हा आपण इतर व्यक्तींमध्ये सुद्धा त्या चांगले गुण काय आहेत ते बघू शकतो. बऱ्याच वेळेला आपण उदाहरण देतो, की एखादा व्हाईट बोर्ड असेल आणि त्याच्यावर जर आपण मार्कर पेनने एक डॉट टाकला, तर आपण काय विचारतो लोकांना, की "हे काय दिसतंय तुम्हाला?" तर आपण नॉर्मली काय म्हणतो, की "आम्हाला तो एक काळा डाग दिसतो त्याच्यावरती." पण हा पूर्ण मोठा पांढरा बोर्ड आहे, तो दिसत नाही. आणि शिल प्रभुपादांनी पण कसं बघा, म्हणजे जेव्हा ते अमेरिकेत गेले, तर त्यांना जर पाहिलं गेलं तर त्याच्या सभोवती कोण होते? सगळे हिप्पी लोकं होते. आणि आपल्यासारखं जर कोणी गेलं असतं तर आपण "अरे काय हिप्पी लोकं आहेत, त्यांना काही कल्चर पण नाहीये. हे काय लोकं काय भक्ती करणार?" असा विचार करत आपण परत पण आलो असतो. काही उपयोग नाही तिकडे जाऊन. पण शिला प्रभुपादांनी त्या व्यक्तींमध्ये सुद्धा जे चांगले गुण होते ते त्यांनी घेतले आणि ते स्वीकारून त्यांनी केवळ त्या चांगल्या गुणांना त्यांनी वारा घातला. तो स्पार्क होता जो, जसं आपण कोळशाला जेव्हा आपण हवा देतो, तेव्हा त्यातला तो छोटासा जो कण असतो स्पार्क, तो स्पार्क पूर्ण अग्नी प्रज्वलित करू शकतो. त्यामुळे इट इस ऑल्वेज इम्पोर्टंट दॅट लूक फॉर राइट और गुड. तर कधी-कधी आपल्याला असं वाटतं, की आपल्याला काही दिसतच नाहीये चांगलं. हं. तर आपण प्रार्थना केली पाहिजे, की आपण भगवानाला प्रार्थना केली, की मी जर माझं जर जी समजूत आहे, ती जर इफ इट इज राइट आणि त्या व्यक्तीची चूक असेल, तर त्या व्यक्तीमध्ये बदल घडवून आण, ही आपली प्रार्थना असली पाहिजे. जर मी बरोबर असेन आणि त्याची चूक असेल, तर त्यांच्यामध्ये चेंज करा. जर तो बरोबर असेल आणि माझी चूक असेल, तर प्लीज चेंज मी. माझ्यामध्ये बदल घडवून आणा. कारण मला या व्यक्तीबद्दल मला ऑफेंड करायचं नाही. आय डोंट वांट टू कमिट ऑफेन्स अगेन्स्ट धिस पर्सन. सो प्रेइंग फॉर राइट. की भगवंत मला मार्गदर्शन कर, की बाबा जे जे सत्य आहे. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला फॅक्ट काय असतं माहीत नसतं. आपल्याला पण आपल्या समजुतीमध्ये, गैरसमजुतीमध्ये राहतो. सो प्रेइंग फॉर द राइट इज व्हेरी महत्वाचं. राइट द राइट. राइट द राइट म्हणजे लिहिणं. आपल्या जे भगवंतांचे भक्त आहेत, आपल्या आजूबाजूला भक्त आहेत, त्यांच्या काय-काय चांगल्या क्वालिटीज आहेत. ते लिहिणं खूप चांगलं आहे. आणि ते लिहून जर आपण त्यांना दिलं, तर इट विल बी अ वंडरफुल थिंग. म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणतात. तर हे ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिणं खूप गरजेचं आहे, की आज माझ्या आयुष्यात दिवसामध्ये मी ज्या काही लोकांना भेटलो आणि त्या ज्या लोकांनी मला जे काही चांगलं काही दिलं आहे, तर जे चांगलं मी त्यांच्याकडनं समजलो आहे. जस्ट इफ यू राइट दॅट अँड जर आपण लिहिलं, की माझी कृतज्ञता आहे या सर्व व्यक्तींबद्दल. तर हे जर आपण आपल्या झोपण्यापूर्वी जर आपण हे केलं आणि हे मेंटेन केलं, तर सो मच ऑफ पॉझिटिव्हिटी विल कम. आणि आपल्याला एक प्रकारची हॅबिट निर्माण होईल, की चांगलं शोधण्याची. म्हणजे कितीही वाईट प्रसंग जरी झाला आपल्या आयुष्यामधून, त्याच्यातून आपल्याला काय चांगलं मिळू शकतं, ही जर आपली शोधण्याची वृत्ती झाली, तर एकतर आपण ऑफेंड पण नाही करणार किंवा आपली जी श्रद्धा आहे भगवंतांबद्दल, ती पण कमी नाही होणार. कारण आपल्याला कधी-कधी वाटतं, की भगवंत आपल्या आयुष्यामध्ये या वाईट घटना का आणतोय? किंवा वाईट लोकांना का आणतोय? किंवा हे वाईट प्रसंग का आणतोय? पण जर कृतज्ञ असू आणि जर आपण ती कृतज्ञता शोधत राहिलो सारखी, देन इट विल बी अ ब्लिसफुल लाईफ. सो अशा प्रकारे जर आपण आपल्या आयुष्याची घडण अशा प्रकारे जर ठेवली, देन इट विल बी अ रिअली ऑफेन्सलेस लाईफ. आणि सर्वात महत्त्वाचं जेव्हा आपण या प्रकारे जेव्हा आयुष्य जगतो, तेव्हा अ, आपण भगवंतांना प्रसन्न करतो. अल्टिमेटली आपण भक्तीमध्ये येण्याचं कारण एकच आहे, की जेणेकरून आपण भगवंतांना आणि भगवंतांच्या भक्तांना प्रसन्न करावं. आणि हे जेव्हा करू, तेव्हा आपल्याला भगवंतांचे आशीर्वाद, भगवंतांच्या भक्तांचे आशीर्वाद मिळतील. आणि केवळ याच गोष्टी आपल्याला भक्तीच्या मार्गामध्ये पुढे नेऊ शकतात.
अपराध करणं किंवा क्रिटिसाइज करणं हे टेम्पररी आपल्याला वाटतं की बरे थोडा आनंद मिळाला. बऱ्याच वेळेला ही मेंटॅलिटी का असते, की आपल्याला दाखवायचं असतं की मी सुपिरियर आहे. आता पण डायरेक्टली आपण दाखवू शकत नाही की मी किती महान आहे. पण दुसरा व्यक्ती किती लहान आहे हे दाखवलं तर की आपण ऑटोमॅटिकली महान होतो. अशी आपली संकल्पना असते आणि फार डेंजरस आहे. म्हणून वी हॅव टू लिव्ह अ लाईफ ऑफ दिस श्लोका. जे आपण म्हणतो ना, वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. की मी भगवानाच्या सर्व भक्तांना प्रणाम करतो. कारण काय ते सर्व वृक्षाप्रमाणे आहेत. जे आपल्या पूर्ण ज्या डिझायर्स आहेत, डिझायर्स म्हणजे आध्यात्मिक डिझायर्स आहेत, त्या सर्व पूर्ण प्रत्येकाच्या डिझायर्स ते पूर्ण करू शकतात. का? कारण ते पूर्णपणे कृपाळू आहे. इव्हन आपण कितीही पतित असो तरी सुद्धा ते आपल्यावरती कृपा करुणा दाखवतील. तीही भक्तांची महिमा आहे. तर त्यामुळे जर आपण भक्तांना प्रसन्न ठेवलं तर आपण आपली आध्यात्मिक प्रगती करू शकतो आणि भगवंतांना प्रसन्न करू शकतो. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे. मी काही प्रश्न असतील किंवा कोणाची टिप्पणी असेल तर आय रिक्वेस्ट एव्हरीवन. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. आवाज येतोय माझा? हो. हा. खूप छान क्लास दिला प्रभूजी. म्हणजे खूपच बोधपूर्ण असे मेसेज मिळाले आजच्या लेक्चर मधून. थँक्यू. माझा एक प्रश्न होता प्रभूजी, की जे राधा गोपीनाथ प्रभूजींचा जो तुम्ही इन्सिडेंट सांगितला, तर त्याच्यावरून लक्षात आलं की हे अनुभव बऱ्याच वेळा बऱ्याच भक्तांना येतात, की अशा पद्धतीने नकळतपणे समोरच्याच्या काही गोष्टी लक्षात येत नाही. परंतु माझ्या मनामध्ये एक असा विचार आला, की कधी-कधी असं होतं, जसं राधा गोपीनाथ प्रभूजींची जी घटना सांगितली, तर समोरचे जे भक्त असतात, ते नकळतपणे दुखावले पण जातात ह्याच्यामध्ये. आणि ते जे दुखावले जातात, त्यांच्या दृष्टीने ती सत्य परिस्थिती असते, त्यांच्या दृष्टीने. आणि समोरच्याला त्या गोष्टीची कुठलीही जाणीव नसते. परंतु त्यांच्यासाठी तर ते सत्य असते. मग जेव्हा ते अशा पद्धतीने हर्ट होत असतील, तर मग समोरच्या भक्तावर त्याची काही प्रतिक्रिया येऊ शकते का? हा माझा प्रश्न होता. जसं मी सुरुवातीला म्हटलं की जेव्हा अशा प्रकारे भक्त ते इंटेन्शन काही नसतं. सगळ्यात त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे तो इंटेन्शन. त्यांचं इंटेन्शन असं नव्हतं की कोणाला दुर्लक्ष करायचं. चुकून झालेलं आहे. त्या व्यक्तीला तर त्याच्यामध्ये काहीच दोष नाही. पण आपण जर गैरसमजूत करून घेतली आणि आपण जर व्हेरिफाय नाही केलं तर आपल्याला त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो, त्या व्यक्तीला नाही. त्यांचं इंटेन्शन हे नव्हतं की बाबा त्याला मी ओळख दाखवणारच नाही किंवा त्यांना काही रिस्पॉन्ड करणारच नाही. हे त्यांचं इंटेन्शन नसतं. त्यामुळे ही आपली ड्युटी आहे की आपण क्लेरिफाय करणं, आपण विचारणं आपलं कर्तव्य आहे. पण प्रभूजी कधी-कधी असं पण होऊ शकतं ना, की समोरच्याच्या ती गोष्ट कधी लक्षात पण येत नाही. असे पण कधी होऊ शकते. म्हणजे ते कुठेतरी कधीतरी जाणवले समजा वागण्या बोलण्यात, तर तर ते समोरच्याला क्लिक होऊ शकतं. पण कधी-कधी काही घटना अशा असतात, की समोरच्याला ते एकदम काही ते मनात नसल्यामुळे ते कधी मनात पण येत नाही आणि ते लक्षात पण येऊ शकत नाही. असे पण कधी होऊ शकते एखाद्या घटनेमध्ये. होऊ शकते. पण म्हणूनच त्याच्यामध्ये लिहिलं ना, की आपण अशा वेळेला प्रार्थना केली पाहिजे, की बाबा भगवंत मला दाखवून दे, मार्गदर्शन कर, की याच्यामध्ये माझी चूक आहे का त्या व्यक्तीची चूक आहे? फॉर राईट. मी जर माझी चूक मला सांग आणि माझा करेक्ट कर. दॅट दॅट प्रेयरफुल मूड शुड बी देअर, की आपण प्रार्थना केली पाहिजे. मला आता कळत नाही, की आता कधी-कधी असं पण होऊ शकतं, की हे कोणी मोठे व्यक्ती असतील,
त्यांच्यावर आपला पुन्हा कधी संपर्क पण येऊ शकणार नाही. कधीतरी आता बारामतीमध्ये कोणी एक संन्यासी आले आणि maybe नंतर 5 वर्षानंतर ते येतील, 10 वर्षानंतर येतील किंवा कोणी सिनियर कधीतरी येतील आणि त्याच्यावर अशी घटना झाली, तर आपण या गोष्टी क्लॅरिफाय करू शकतो. जेव्हा आपण एखाद्या वरिष्ठ भक्ताबरोबर ज्यांच्यावरती आपला विश्वास आहे, अशा व्यक्तींशी आपण बोलतो आणि त्यांना सांगतो, की असा-असा अनुभव आला मला. तर तो एक ते भक्त आहेत आपल्याला समजावून सांगू शकतात, की बाबा अशा प्रकारे होऊ शकतात घटना. पण वी शुड नॉट म्हणजे आपण त्याचा हे गैरसमज करून घेणं हा आपल्या प्रगतीसाठी ऍक्च्युली धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे वी हॅव टू क्लॅरिफाय दिस. आपण जर क्लॅरिफाय करून घेतलं वेळच्या वेळेला तर आपल्याला त्याचा फायदा होईल. थैंक यू प्रभु जी। हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत प्रणाम। हरे कृष्णा प्रभु जी, सुधीर चैतन्य प्रभु, दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम, हरे कृष्णा। हाँ प्रभु जी, बहुत अच्छा आपने क्लास दिया, मुझे बहुत अच्छा लगा। ये बिफोर करेक्शन कनेक्शन, ये बहुत अच्छा लगा मुझे। तो मेरा एक प्रश्न है, आपने बीच में एंटीडोट की बात की थी, तो वो एंटीडोट और आपने बोला था जिसके साथ हमारा रिलेशनशिप खराब है, पहले हमें उससे रिलेशनशिप अच्छा करना चाहिए। तो एंटीडोट में हम उसको ग्लोरीफाई करते हैं, उनका गुणगान करते हैं। तो अब मेरा पहले से वो भक्त के साथ थोड़ा रिलेशनशिप ठीक नहीं है, मैं गुणगान करने जाता हूँ, तो ऐसा वो सोच सकता है कि ये मुझे फ्लैटर कर रहा है या मेरा खींचने आया है, मेरे थोड़ी मस्करी कर रहा है, ऐसा हो सकता है। तो मैं किन गुणों को देखूं या किन गुणों की बात करूं जिससे वो मतलब उसको लगे नहीं कि मैं उसका मजाक करने आया, उसके खींच रहा हूँ या मस्करी कर रहा हूँ। तो ऐसे में मैं कौन सी और इन जनरल वो भी मैं पूछना चाहता हूँ कि मेरे को किन गुणों पे ध्यान देना चाहिए जिससे लगे नहीं कि ये तो अभी मैं बोलूँ अरे प्रभु जी आप तो प्योर डिवोटी हैं, तो वो भी समझ रहे हैं कि भी मेरी वैसी स्थिति नहीं है, लेकिन मैं ऐसा बोल रहा हूँ उनको। तो मैं ये थोड़ा पूछना चाहता था कि हम कैसे फ्लैटरिंग ना करें ऐसा। तो जब भी ऐसा समय आता है कि डायरेक्टली हमको ये नहीं करना चाहिए कि उनके गुणगान डायरेक्टली करना चाहिए, ऐसा जरूरी नहीं है। पहली चीज जो है कि हम लोग को सोचना पड़ेगा कि उस स्पेसिफिक व्यक्ति के साथ में किस तरीके से हम लोग अपना संबंध सुधारें। तो उसके लिए जो मैं बोला था कि पहले कनेक्ट करना जरूरी है। अगर हम लोग कनेक्ट नहीं करें, कनेक्ट करना मतलब ये नहीं है कि केवल जाके उनका गुणगान करें या करें उनका, बट ऐसी चीजें हैं जो उनको पसंद है और आप उसके साथ में आप जुड़ सकते हैं, उसको पहले आइडेंटिफाई करना जरूरी है। अगर फॉर एग्जाम्पल व्यक्ति को बुक डिस्ट्रीब्यूटर है, तो अगर उनके साथ में जुड़ जाए कुछ सेवा के लिए, बुक डिस्ट्रीब्यूशन कर रहे हैं आप, मुझे भी आपके साथ बुक डिस्ट्रीब्यूशन करना है, आप थोड़ा इंटरेस्ट दिखाएं तो उसमें उनको भी अच्छा लगेगा कि आप जरा म्यूट करेंगे क्या? तो अगर हम लोग ऐसी सेवा में जुट जाए उनके साथ में, जिसमें हम लोग उनकी सहायता करें, उनको प्रसन्न करें वो सहायता करके, तो उससे उनके दिल में थोड़ा परिवर्तन होगा। और जब भी आप उनके साथ सेवा कर रहे हैं, उनके नीचे रह के भी सेवा करें जरूरत पड़े तो, उनके आदेश के अनुसार अगर हम लोग सेवा करेंगे तो वो प्रसन्न हो सकते हैं। और उसके बाद में अगर आप उनका गुणगान करेंगे सही में, ऐसे नहीं कि कुछ करना ही है करके, अभी हमने चलो बोला है आज लेक्चर में सुना गुणगान करना है, नहीं, तो जेन्युइनली आपको हृदय से रखना है। तो गुणगान करते वक्त भी आपको सामने वाले व्यक्ति को कन्विंस करना पड़ता है कि बाबा किस तरीके क्यों वो सच्ची में गुणगान वो सही है। नहीं तो आप बोलेंगे कि आप शुद्ध भक्त है, लेकिन क्यों शुद्ध भक्त है? फॉर एग्जाम्पल अभी गुणगान करने का ना कि जब भी बच्चे ना ड्राइंग करते हैं
और अपने माता पिता के पास या किसी के पास लेके जाते हैं तो हम लोग बोलते हैं अरे बहुत अच्छा बना है, तो ये गुणगान है। तो एक बार आ गया, 2 बार आ गया, 3 बार आ गया है, तो बोलते हैं कि हर टाइम मम्मी पापा ना यही बोलते हैं, "आप बहुत अच्छा है।" तो बोलते हैं अरे क्या अभी क्या गुणगान है, ये तो ऐसे ही बोलने के लिए बोलते हैं। लेकिन अगर माता पिता उसमें देखते हैं कि अरे इसमें जो तुमने ये जो पेट का जो चित्र बनाया है ना, उसमें ये जो कलर यूज किया है, ये ग्रीन कलर और येलो कलर और ये फ्रूट्स का जो कलर है, ये जो कॉम्बिनेशन आपने किया है ना वो बहुत सुंदर किया है। और ये जो नदी जो बह रही है उसमें नदी का प्रवाह प्रवाह जो है वो भी आपने बहुत सुंदर तरीके से दिखाया है। अगर हम लोग इस तरीके से गुणगान करते हैं तो वो कन्विंसिंग होता है, जेन्युइन रहता है। तो उस बच्चे को या उस व्यक्ति को लगता है कि हाँ, कि ये सोच के, ये देख के उन्होंने बोला है, या अंधाधुंध नहीं है, या फ्लैटरी नहीं है। फ्लैटरी जो अगर करेंगे तो उसका वो कभी भी उसका जो इफेक्ट है वो लॉन्ग टर्म नहीं रहेगा। तो अगर ऐसा जो जिसके साथ में अमेंड करना है तो हम लोग को सोचना पड़ता है, वी हैव टू रियली थिंक। ऐसा नहीं कि चलो हम लोग ये कर लेते हैं करके, तो थोड़ा सोच समझ के प्लान करके, चाहिए तो किसी का गाइडेंस लेके कि कैसे हम लोग अमेंड करें इस व्यक्ति के साथ में, वो जरूरी है। और अभी अपने प्रयासों के बाद में बहुत भी प्रयास किए हम लोग और उसके बावजूद भी अगर नहीं होता है ये, तो हम लोग सेफ डिस्टेंस रखना चाहिए उस व्यक्ति के साथ में, उनको प्रणाम करना चाहिए क्योंकि वो भी अपनी सेवा कर रहे हैं और हम भी अपनी सेवा कर रहे हैं। तो उस तरीके से उनके साथ में हम लोग अमेंड कर सकते हैं। आई होप आई आंसर्ड योर क्वेश्चन। Thank you very much, Prabhuji. Thank you. थैंक यू। Hare. हरे कृष्णा. हरे कृष्ण। हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रणाम। खूप छान लेक्चर झालं प्रभूजी. म्हणजे खूप साऱ्या विषयांवर आम्हाला खरोखर वैष्णव प्रधान विषयी खूप छान मार्गदर्शन मिळालं. माझा प्रश्न असा आहे प्रभूजी की आपण जेव्हा कर्म करतो तर त्या कर्माची काही फळ आपल्याला ह्या जन्मात मिळतात, काही फळ पुढच्या जन्मात मिळतात, म्हणजे त्याला संचित म्हणतो, प्रारब्ध म्हणतो. तर तसंच वैष्णव अपराधांना सुद्धा संचित, प्रारब्ध ह्या कन्सेप्ट लागू होतात की त्याची इमिजिएट रिॲक्शन मिळतात. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की 2 साधक भक्त जे असतात त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळ काही भांडणं असतात, हेवे दावे असतात, एकमेकांविषयी काही ईर्ष्या असते, परंतु दोघंही आपापल्या प्रमाणे भक्तीमध्ये प्रगती करताना आपल्याला दिसतात. म्हणजे याच्याकडे आपण कसं बघायचं? तर तो आपण म्हणजे इतर भक्त कसे करतायत याच्यावरती जास्त फोकस न देता आपण काय करतोय त्याच्यावरती फोकस असणं खूप गरजेचं आहे. दिस इज मेड फॉर आवर ओन ऍक्शन. आपल्या याच्यासाठी बाहेरचे ज्या 2 भक्तांची जे काय कार्य आहेत, काय सेवा करतायत, काय करतायत, ऍक्च्युली वी कॅन नॉट जज. त्या प्रकारे सेवा करतायत काय, ही त्यांचा आणि भगवंतांचा संबंध आहे तो. आणि भगवंत कधी कधी त्यांना कशा प्रकारे वागायला लावतील हे आपण डिसाइड करूच पण शकत नाही. स्क्रिप्चर्स मध्ये पण याची पण बरीच उदाहरणं मिळू शकतील की कशा प्रकारे जय विजय आणि जे 4 कुमार होते त्यांचा जो इन्सिडेंट आहे, म्हणजे प्रसंग आहे, तो त्याच्यामध्ये जय आणि विजय आपली सेवा करत होते आणि 4 कुमार होते ते त्यांच्या हिशोबाप्रमाणे करत होते. सो एव्हरी डिवोटी, प्रत्येक जो भक्त आहे तो आपापल्या परीने सेवा करत आहे आणि त्यांचे इंटेन्शन्स काय आहेत हे आपल्याला माहित नसते आणि कोणत्या इंटेन्शनने ते करतात हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे जरी त्यांचा साधकाच्या लेवलवरती ईर्षा असेल किंवा द्वेष असेल, पण ते ऍक्सेप्ट करत असतील कधी कधी किंवा नाही, माझ्यामध्ये दोष आहेत, मी मान्य करतोय आणि मी त्याच्यावरती कार्य करतोय आणि त्याबरोबर ते बाकी सेवा पण करतोय आणि आपण सगळे ऍक्च्युली त्या कॅटेगरीमध्ये आहोत. आपण कुठेही असे नाही की पूर्णपणे आपले सगळे गुण आहेत ते निघून गेले.
कुठे ना कुठे काही ना काही गुण अवगुण आपल्यामध्ये सर्वांमध्ये आहे. तरी सुद्धा आपण काही ना काहीतरी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. तर मुख्य उद्देश आपला आहे की आपण आपल्यामधले जी टेंडन्सी आहे क्रिटिसाइज करण्याचं किंवा जज करण्याचं, की बाबा त्या व्यक्तीने असं केलं पाहिजे, असं केलं असेल किंवा तसं केलं असेल, जजिंग मेंटॅलिटी आहे ना, ही आपण सोडणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आपण बराच विचार करत राहतो इतरांबद्दल, की ते असं वागतात, ते असं वागतात, पण ऍक्च्युली त्याचा आपल्या स्पिरिच्युअल लाईफ मध्ये जास्त काही फायदा नाही. आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. जर तुमचं नसेल तर प्लीज क्लॅरिफाय दॅट अगेन. तुमचा आवाज येत नाही प्रभूजी मला. अच्छा. आवाज आता आला नाही प्रभूजी. आवाज नाही येत आहे माझा? आता प्रभूजी आवाजच येत नाही अजिबात. आता सांगितलं. आता येतोय आवाज? आता येतोय प्रभूजी. प्रश्न उत्तर सुरू झाल्यानंतर थोडस कमी झालं. अगोदर क्लिअर आला, आता थोडस फ्लक्च्युएशन झालंय थोडस. आता येतोय पण. आता येतोय. सो माताजी, म्हणजे माझं उत्तर हे असं होतं की बेसिकली जे दोन व्यक्तींबद्दल आपण विचार करतो ना, ऍक्च्युली दिस इज मेंट फॉर अस. आपण आपल्यावरती काम कसं करू शकतो याच्यावरती हा मुख्य उद्देश आहे की बाकीचे भक्त कोणत्या परिस्थितीमध्ये कसे सेवा करताय किंवा साधकाच्या लेवलवरती कार्य करताय, हा त्यांचा आणि भगवंतांचा प्रश्न आहे. त्यांच्यामधलं ते रिलेशनशिप आहे की कोण किती प्रगत होत आहे की नाही होत आहे, आणि त्यांचं इंटेन्शन काय आहे हे आपण समजू शकत नाही. आपल्याला माहित नसतं, बऱ्याच वेळेला आपल्याला त्यांचं इंटेन्शन माहित नसतं. त्यामुळे इतर काय करतायत आणि त्यांची कशी प्रोग्रेस होते ना, हे आपण जज करणं खूप कठीण आहे ऍक्च्युली. इट्स अ बिग टॉपिक. डज दॅट क्लॅरिफाय माताजी? मला माझा ऐकू आला का तुम्हाला? येस प्रभूजी, येस प्रभूजी. माझा पहिला जो प्रश्न होता ना, की वैष्णव प्रधानचे रिॲक्शन्स इमिजिएट मिळतात की त्या सुद्धा पुढे हे होतात आपल्या कर्माचे? नाही, काही गोष्टी ज्या इमिजिएट पण होतात आणि काही गोष्टी आहेत दॅट कॅन कम, जसं मगाशी मी माझ्या प्रेझेंटेशन मध्ये कम इन द नेक्स्ट लाईफ ऑल्सो. यू कॅन दॅट टेंडन्सी यू कॅन कॅरी टू द नेक्स्ट लाईफ ऑल्सो. ओके, येस येस, थँक्यू. जसं मी उदाहरण दिलेलं दक्ष, एका लाईफ मध्ये ही ऑफेंडेड शिवजी आणि दुसऱ्या लाईफ मध्ये नारद मुनी. तुमचा आवाज नाही येत आहे प्रभूजी. मी मगाशी जे उदाहरण दिलेलं दक्ष प्रजापतींचं, सो इट इज द सेम थिंग. म्हणजे दॅट टेंडन्सी ऑफेंड करण्याची टेंडन्सी जी होती ती त्यांनी ही ऑफेंडेड शिवजी अँड ही ऑफेंडेड नारद मुनी ऑल्सो in the next life. So we can carry that in our next life. The tendency जी आहे ती next life मध्ये पण carry होऊ शकते. Were you able to hear? येस 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 प्रभूजी, थँक्यू सो मच. हरे कृष्ण. प्रभूजी, बऱ्याचदा असं होतं की आपण जर एखादा ऑफेन्स टॉलरेट केला, म्हणजे महाराजांचं एक हे वाक्य आहे की वी शुड नॉट ओनली टॉलरेट द इन्सल्ट्स बट वी शुड फॉरगिव्ह ऑल्सो. तर पण असं बऱ्याचदा होऊ शकतं ना की टॉलरेट केल्यानंतर आपण समोरच्या व्यक्तीला कदाचित तो ऑफेन्स करतच राहतो, असं होऊ शकतं. तर अशा वेळेस
आपण कसं बॅलन्स करायचं ही गोष्ट, कुठं थांबायचं किंवा कशा पद्धतीने ती सिच्युएशन हँडल करायची. हो. तर जेव्हा अशा प्रकारचे प्रसंग येतात की एखादी व्यक्ती आपल्याला खूप त्रास देते आणि आपण टॉलरेट करू शकत नाही. काही ज्या गुड, बेटर अँड बेस्ट असे 3 कॅटेगरी असतात. तर ॲटलीस्ट इफ यू आर नॉट बेस्ट, ॲटलीस्ट यू हॅव टू बी इन द कॅटेगरी ऑफ बेटर ऑर गुड. सो आपण जर टॉलरेट करू शकत नाही आहोत, तर सर्वात पहिल्यांदी अशा प्रसंगामध्ये इट इज बेटर टू टेक गायडन्स ऑफ सम सिनियर ऑथॉरिटी. त्यांना विचारलं पाहिजे की बाबा अशा प्रकारे होत आहे, तर कितीपर्यंत मी टॉलरेट करू. आता काय काय ठिकाणी जर फिजिकल टॉर्चर होत असेल किंवा मेंटल टॉर्चर असेल, जो लिमिटच्या बाहेर जात असेल, तर आपण हा विचार केला पाहिजे की या परिस्थितीमध्ये मी भक्ती करू शकतो का शकते, हा पण विचार केला पाहिजे. आणि जर ते नसेल होत, तर देन राईट इंटरव्हेन्शन. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला माहित नसतं की या परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारे रिस्पॉन्ड केलं पाहिजे. तर रादर दॅन रिॲक्टिंग टू दॅट सिच्युएशन, बेस्ट थिंग इज की आपण कन्सल्ट करणं गरजेचं आहे किंवा ही खूप परिस्थिती हाताबाहेर जाते, तर कशा प्रकारे आपण हँडल केलं पाहिजे. आणि मग राईट इंटरव्हेन्शन घेऊन आपण करू शकतो. दॅट इज नॉट रॉंग. म्हणजे त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही. आपली कपॅसिटी पण असली पाहिजे एखादी गोष्ट टॉलरेट करण्याची. येस प्रभूजी, थँक्यू. Right. आणि कुणाचे काही प्रश्न किंवा टीका टिप्पणी. नंददुलाल प्रभू, तुम्हाला काही सांगायचं आहे का या विषयावरती? विजडम वर्ड्स. खूप खूप आभारी आहे प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. काही अनाउन्समेंट्स वगैरे असतात का? हो प्रभूजी, उद्या चिल्ड्रन कमिटी तर्फे बाल गोपाळ समिती. टॉलरन्स ठेवलाय तुम्ही. थँक्यू सो मच. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो